Good evening, all of you. Am I audible to you? आवाज येते? हो सर, येतोय आवाज. थँक्यू. सर्वांना हो, येते धन्यवाद आवाज. सेशन जॉईन केल्याबद्दल एवढ्या शॉर्ट पिरियड मध्ये. बिफोर स्टार्टिंग विथ द सेशन, कोर्ट प्रॅक्टिसच्या प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. courtpractice.com हा एका उद्देशाने तयार करण्यात आला आहे. तो मेन उद्देश म्हणजे जेही पहिल्या पिढीचे ऍडव्होकेट आहेत, फर्स्ट जनरेशन ऍडव्होकेट, त्यांना त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये हेल्प व्हावी आणि त्यांनी डिफरंट एरिया एक्सप्लोर करू शकतील या पद्धतीने हे कोर्स वगैरे आम्ही कंडक्ट करत आहोत. मागच्या 5 वर्षापासून courtpractice.com लाईव्ह असणार आहे आणि त्याचाच एक पुढचा भाग म्हणजे आजपासून आपण व्हील आणि डीआरटी संदर्भातले 2 कोर्सेस स्टार्ट करत आहोत, तेही आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये. तर खास करून आजच्या सेशनचा उद्देश आज असणार आहे आपल्यासाठी की डेट रिकव्हरी ट्रायब्युनल संदर्भातील जेवढ्याही केसेस असतील त्या तुम्ही ऍज अ ज्युनियर ऍडव्होकेट म्हणून व्यवस्थितपणे हँडल करू शकाल ऍज कम्पेअर टू की एखाद्या सिनियरचा मागे धावण्यापेक्षा. मग उद्देश कोर्सचा असू शकेल, त्या संदर्भामधली बरीच सारी माहिती आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. मग ह्यामध्ये बँकेचं कर्ज असेल, काही सरबसी ऍक्टच्या संदर्भामधला पार्ट असेल, डीआरटीचा पार्ट असू शकेल, डीआरएटीचा पार्ट असू शकेल, ओए असू शकेल, एसी असू शकेल, बऱ्यापैकी पार्ट असणार यामध्ये. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपण खास करून संपूर्ण माहिती आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत, ज्यामध्ये डीआरटीच्या प्रॅक्टिस मध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या असणार आहेत, कोणत्या गोष्टी आपल्यासाठी आवश्यक असणार आहेत. यामध्ये थोडा ड्राफ्टिंगचा पार्ट सुद्धा येईल, थोडा फायलिंगचा पार्ट सुद्धा येईल. म्हणजे इन जनरल वास्तविक केसेस जे आपण हँडल करत असतो तो सगळा पार्ट तुम्हाला व्यवस्थितपणे शिकायला मिळेल. मग ह्या सिच्युएशनला जर आपण अजून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी एका उत्तम सिनियरची गरज असणार आहे. तर तो सिनियरचा रोल ह्या संपूर्ण कोर्ससाठी आपल्या समोर अदा करणार आहेत ऍडव्होकेट अश्विनी जाधव. ह्या प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट आहेत मुंबई हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट या ठिकाणी, आणि त्यांचे एरिया ऑफ प्रॅक्टिस खास करून डीआरटी संदर्भातले असणार आहे आणि खास करून बँकिंग रिलेटेड मॅटर्स मध्ये त्यांचं एक्सपर्टीज वगैरे आहे. तर मी विनंती करतो अश्विनी मॅम यांना की आमच्या ह्या संपूर्ण कोर्समध्ये जेही विद्यार्थ्यांनी जॉईन केलं असणार आहे, तुमचा जो काही प्रात्यक्षिक अनुभव असणार आहे, प्रॅक्टिकल अनुभव असणार आहे, त्या अनुभवाची मदत खरंच या सर्व स्टुडंटला होऊ शकेल. आय एम जस्ट हँडिंग ओव्हर टू यू मॅम. थँक्यू. येस सर. माझा आवाज येतोय? हो, सर्वांना आवाज येतोय तुमचा. तुम्ही कंटिन्यू करू शकता. ओके. आणि मोस्ट ऑफ स्टुडंट आहेत ना, हे सर्व फर्स्ट जनरेशन ऍडव्होकेट असणार आहेत मॅम, आणि मोस्ट ऑफ हे प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट सुद्धा आहेत जे डिफरंट फील्डमध्ये वर्क करत आहेत, पण त्यांना आता आपल्याला डीआरटी प्रॅक्टिसमध्ये स्टार्ट करायचंय. एकतर ह्यांचा पहिला उद्देश असणार आहे की मोस्ट ऑफ क्लायंट कन्सल्टेशन मध्ये त्यांना मदत होऊ शकेल, किंवा जो प्रोसिडिंगचा पार्ट असणार आहे त्यामध्ये त्यांना मदत होऊ शकेल. आणि खास करून कोणत्याही फील्डमध्ये येण्यासाठी एका उत्तम सिनियरची गरज असते, त्यामुळेच ते आपल्याकडून अपेक्षा करत आहेत की आपण त्यांना या सर्व डीआरटीचा फील्डमध्ये मदत करू शकाल. बरोबर. ठीक आहे, थँक्यू मॅम. ओके, करू मी स्टार्ट? हो मॅम. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. माझं नाव अश्विनी जाधव आहे. मी डीआरटी मध्ये मेन प्रॅक्टिस करते आणि आजचा सेशन आपला एक मूळ बेसिक गोष्ट, डीआरटी मध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी काही बेसिक गोष्टी लागणार आहेत. आजचा मॉड्यूल आपला त्याच्यावरतीच असणार आहे. तर मुळात डीआरटी हे फक्त बँकांपुरतं लिमिटेड नाहीये, हे बॉरोवरसाठी पण ते येऊ शकतात अंडर डीआरटी, अंडर सरफेसी ऍक्ट. आता डीआरटी कशासाठी आपली स्थापना झाली आहे ती की आता लोन खूप सारे लोक घेतात, त्यामध्ये कोण कोण रिपे ऑन टाइम पण करतात, काही काहींना ते रिपे ऑन टाइम करायला जमत नाही, मग त्या बँकांकडून ओटीएस हे प्रपोजल घेतात. हे आपण पुढे शिकूच ओटीएस, पण मी आता तुम्हाला एक बेसिक सांगते गोष्ट की ओटीएस पण प्रपोजल घेतात. अंडर दॅट ओटीएस ते मग नंतर पुढे पेमेंट करून जातात. आता फर्स्टली गोष्ट आपण एक बघणार आहोत, स्क्रोल झालेलं दिसतंय तुम्हाला पीपीटी? यस मॅम. येस. आता ह्यामध्ये आपण काय बघणार आहोत, ड्राफ्टिंग, ओए फायलिंग बघणार आहोत, बँक डॉक्युमेंट्स, त्या पुढचे रिकव्हरी प्रोसिडिंग्स आणि ट्रिब्युनल हिअरिंग.
आता ड्राफ्टिंग ओए कधी येतो, जेव्हा आता बँकांसाठी आणि बॉरोवरसाठी ह्या दोघांसाठी ना लिमिटेशन पिरियड, स्वतःचे वैयक्तिक ऍप्लिकेशन फाईल करायला ना दोघांचे वेगवेगळे लिमिटेशन्स आहेत. आता बँकांना किती लिमिटेशन आहे, बँकांना 3 वर्षाचं लिमिटेशन आहे. बिफोर 3 इयर्स, विदिन 3 इयर्स बँक ओए फाईल करू शकते. आणि बॉरोवर केव्हा ओए फाईल फाईल करू शकतो, सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन जेव्हा त्याला डिमांड नोटीस इश्यू होते बँकांकडून. त्याला डिमांड नोटीस कधी इश्यू होते, जेव्हा त्याचं लोन अकाउंट आहे तो एनपीए होतो, नॉन परफॉर्मिंग ऍसेट. ते झाल्यानंतर बँक त्याला अंडर सेक्शन 13(2) ऑफ सेक्युरिटायझेशन ऍक्ट ही डिमांड नोटीस इश्यू करते. त्याच्यानंतर त्याला पुढे प्रोसीड, तो ती डिमांड नोटीस चॅलेंज करतो. त्याला ती डिमांड नोटीस चॅलेंज करण्याचा कालावधी आहे 45 डे, विदिन रिसिप्ट ऑफ 45 डेज. आता बँक कधी 3 वर्ष त्याचे कसे तो कॅल्क्युलेट करतो, जेव्हा तो बॉरोवर्सला वारंवार नोटिसेस देत असतो की तुम्ही रिपे करा, तरीही बँक बॉरोवर्स रिपे नाही करत, तेव्हा ती विदिन 3 इयर्स, आता समज जॅन मध्ये त्याची लास्ट पेमेंट झालेला असेल, बॉरोवर्सनी केलेला असेल, मग लास्ट जॅन मध्ये केलंय ना, तो पूर्ण वेळ देत असतो, एक रिमाइंडर देत असतो. तरीही नाही झाल्यानंतर तो विदिन 3 इयर्स तो ओए फाईल करायला घेतो आणि नंतर मग ती ओएची पुढे प्रोसिडिंग्स आपण बघूच. ते एक झालं. आता खाली आहे बँकिंग डॉक्युमेंट्स. आता बँकिंग डॉक्युमेंट्स म्हणजे काय असतं, लोन घ्यायला आपण जातो, कोणीही बॉरोवर जातो लोन घेण्यासाठी, तेव्हा अगोदर तो लोन ऍप्लिकेशन देतो. लोन ऍप्लिकेशन दिल्यानंतर त्याचं असतं की बाबा मला अमुक अमाऊंटचं लोन हवंय. मग बोर्ड ऑफ मीटिंग्स बसते किंवा ते हेड ऑफ द बँक बसतो, मॅनेजर बसतो की हे जे किती अगोदरचे सिबिल रेकॉर्ड्स कसे आहेत ते बघून त्याला लोन ग्रांट होतं. कधी कधी बॉरोवर्सला जितके लोन हवे आहेत तितके लोन मिळून जातात, पण कधी कधी त्याच्यापेक्षा कमी लोन मिळतं, कारण की त्याचे सिबिल रेकॉर्ड व्यवस्थित नसतात. सिबिल रेकॉर्ड इन सेन्स की त्याचे रिपेमेंट करण्याचे जे अगोदरचे लोन्स होते ते टाइम बाउंड झालेले असतात, किंवा तो कुठेतरी अगोदरच्या लोन मध्ये एनपीए झालेला असतो. मग ह्या सगळ्या गोष्टी बँक लक्षात ठेवतं आणि त्या अनुसार त्याला फायनान्स ऍडव्हान्स करते बँकेकडून. आणि आता लोन डॉक्युमेंट्स कसे असतात, लोन ऍप्लिकेशन्स असतात पहिली गोष्ट म्हणजे. सेकंड असतं त्याचं सँक्शन लेटर. सँक्शन लेटर झाल्यानंतर त्याचे सगळे केवायसी डॉक्युमेंट्स. आता फक्त बॉरोवर एक जात नाही, बॉरोवर नंतर को बॉरोवर पण असतो, बॉरोवर किंवा को बॉरोवर. आणि थर्ड एक असतो, तो असतो गॅरंटर असतो. कारण की बँक लोन देते, बँक लोन दिल्यानंतर सपोज बॉरोवर किंवा को बॉरोवर ऍब्स्कॉन्ड झाला, मग नंतर आता बँक कोणाकडून लोन घेणार परत, मग त्याच्यासाठी आपण गॅरंटरला पण बँकेपुढे जावं लागतं, त्याचे सगळे केवायसी डॉक्युमेंट्स द्यावे लागतात. सेकंड गोष्ट काय, थर्ड गोष्ट काय ते की आता लोन तर मिळालेलं आहे त्याला, बट बँक काहीतरी सेक्युअर गोष्ट ठेवते स्वतःजवळ की बाबा गॅरंटर पण गेला, बॉरोवर पण गेला, तर मग मी आमचे लोन रिपेमेंट कोण करणार. मग त्याची सेक्युअर गोष्ट असते ती त्याचं राहतं घर असतं, किंवा त्याचं बिझनेस सेंटर कोणता असेल ते असते, किंवा ओपन प्लॉट ऑफ लँड असतो. हे येतं कमर्शियल मध्ये, ओपन प्लॉट ऑफ लँड येतं कमर्शियल मध्ये, बाकी सगळ्या गोष्टी येतात रेसिडेन्शियल मध्ये. आणि आता 2 लोन असतात, एक सेक्युअर्ड लोन. आता मी जे सांगितलं हे सगळे सेक्युअर्ड लोन झाले, की घर राहतं, प्लॉट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग नंतर दुसरी येते अनसेक्युअर्ड लोन. अनसेक्युअर्ड लोन मध्ये क्रेडिट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. आता कोण कोण मुव्हेबल प्रॉपर्टीज ठेवतात. आता मी पहिले जे सांगितलं ते इमूव्हेबल प्रॉपर्टी असतात. आता मुव्हेबल प्रॉपर्टीज पण कोण कोण ऍज अन मॉर्गेज ठेवतं बँकेजवळ. त्यामध्ये तुमच्या दुकानाचे स्टॉक्स येतात, बुक ऑफ अकाउंट्स येतात, लेजर येतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण मॉर्गेज म्हणून ठेवू शकतो. थर्ड येतं आता लोन डॉक्युमेंट्स तर एक्झिक्यूट झाले, लोन डॉक्युमेंट्स एक्झिक्यूट झाल्यानंतर मग त्याला लोन मिळतं, ते लोन सँक्शन होतं, ते त्याच्या स्टेटमेंट ऑफ अकाउंट मध्ये रिफ्लेक्ट होतं. मग ते ट्रांच ठरलेला असतो की बाबा तू अमुक कालावधीमध्ये तुझे इतके लोन्स बँकेकडे, लोन डॉक्युमेंट्स लोन अमाऊंट्स ते बँकेकडे आले पाहिजेत. मग ते एज एन प्रत्येक बँकेचा वेगवेगळा रेट ऑफ इंटरेस्ट असतो, त्यानुसार ते देतं. आता लोन कोणकोणत्या प्रकारचे असतात, एक होम लोन असतो, एक
कमर्शियल लोन म्हणजे एक्सपान्शन ऑफ बिझनेससाठी कमर्शियल लोन घेतलेलं असतं, एक पर्सनल लोन असतं आणि एक कमर्शियल व्हेकल लोन्स पण घेतलेले असतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता बँकांनी त्या सगळ्या बँक डॉक्युमेंट्स एक्झिक्यूट केले तर एक बँकांकडे सगळ्या ओरिजिनल गोष्टीच असतात आणि कारण की बँकांना ओए फाईल करायचा असतो पुढे जाऊन, म्हणून त्यांच्याकडे सगळ्या ओरिजिनल गोष्टीच असतात आणि जे झेरॉक्स कॉपीज असतात त्या बरोबर गॅरंटरकडे असतात. आता हे झालं. नंतर मग रिकव्हरी प्रोसिडिंग. जेव्हा डिफॉल्ट होतो कोणताही लोन अकाउंट त्यानंतर बँक रिकव्हरी प्रोसिडिंग चालू करते. आता बँक डिरेक्टली डीआरटी मध्ये जात नाही की रिकव्हरी प्रोसिडिंग करण्यासाठी, बँक ही चान्सेस देत असते. एक वेगवेगळ्या मंथली बेसिसवरती त्याला रिमाइंडर नोटिसेस वगैरे पाठवत असते आणि लास्टली बँक 13(2) ची नोटीस काढते. जेव्हा त्याचं 13(2) केव्हा काढते, जेव्हा त्याचं बँक अकाउंट ऑलरेडी एनपीए झालेलं असतं. अकाउंट एनपीए झाल्यानंतरच बँक 13(2) प्रोसीड करू शकते. त्या अगोदर बँक 13(2) प्रोसीड करू शकत नाही. 13(2) मध्ये मेन्शन काय काय असतं की तुम्ही लोन कितीचं घेतलेलं आहे, तुम्हाला कधीपर्यंत ते रिपेमेंट करायचं होतं. जर म्हणून तुम्ही ह्या गोष्टी केल्या नाहीत म्हणून तुमचं अमुक दिवशी तुमचा लोन अकाउंट आहे तो एनपीए झालेला आहे. आणि एनपीए झाल्यानंतर आता आपण एक रक्कम घेतली आहे बँकेकडून तर असं नाही की आपल्याला तीच रक्कम बँकांना परत द्यायची असं नाहीये. आपल्याला त्याच्यावरचे जे इंटरेस्ट लागलेले असतात तेही द्यायचे प्लस मिसलेनियस एक्सपेन्सेस पण असतात बँक लावते. लाईक आपण काय कसले पब्लिकेशन्स केले असतील त्यांनी किंवा लिगल त्यांनी काय प्रोसिजर फॉलो केली असतील मग त्यांना त्यांच्या वकिलांची फी, ह्या सगळ्या गोष्टी बँक त्या आउटस्टँडिंग मध्ये लावतात आणि मग तुम्हाला जी 13(2) मध्ये जी रक्कम दिसते ना ती तुमच्या मूळ लोन अमाऊंट घेतल्यापेक्षा ती तुम्हाला जास्त असते ती लोन आणि ती अमाऊंट टोटल आउटस्टँडिंग अमाऊंट आहे ती तुम्हाला 7 दिवसाच्या आतमध्ये बँकांना द्यायची असते. तुम्हाला 7 दिवसाचा एक पिरियड दिलेला असतो की तुम्ही बाबा 7 दिवसाच्या आत बँकांना ती रक्कम द्या पुन्हा, नाहीतर बँक मग पुढे प्रोसीड करेल. मग आता 7 दिवस मग काही कसे करतात की ती नोटीस इग्नोर करतात. मोस्ट ऑफ द बॉरोवर इग्नोर 13(2) नोटिसेस कारण की तिथे फक्त इंटिमेशन दिलेलं असते की बाबा मला 7 दिवसात तू तुझे राहिलेले पैसे दे. तरीही बँक देत नाही, तरीही बॉरोवर देत नाही. नंतर बँक वेट करते आणि नंतर पोझिशन नोटीस काढते 13(4) अंडर. मग जेव्हा बँक पोझिशन नोटीस काढते ना तेव्हा बॉरोवर त्याला व्हायब्रंटली घ्यायला बघतो की बाबा नाही आता माझं राहतं घर जाणार आहे मग मी आता हालचाल करतो. पण मी अगोदर जसं सांगितलं 45 डेजचा टाइम असतो बॉरोवर्सला ऍप्लिकेशन फाईल करायला. आता असं होणार की बाबा 13(2) तर काढून 45 डेज होऊन गेले, मग आता कसं बॉरोवर सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन फाईल करू शकतो. मग बॉरोवर फक्त 13(2) एक्झिबिट करतो त्याच्या ऍप्लिकेशनला आणि पोझिशन नोटीस जी आहे ती तो चॅलेंज करतो. मग नंतर ट्रिब्युनल हिअरिंग होते आणि ते आपण पुढे बघूच. मग आता हा जो कोर्स आहे तो कोण कोण करू शकतं. लॉ स्टुडंट्स करू शकतात कारण की त्यांचं बेसिक गोष्ट क्लिअर होऊ दे म्हणून. ज्युनियर ऍडव्होकेट्स आहेत जे नुकतेच प्रॅक्टिसमध्ये उतरले आहेत ते करू शकतात. बँकिंग लॉ जे प्रॅक्टिस करतात तेही करू शकतात. जे रिकव्हरी मॅटर्स डे टू डे लाईफ मध्ये हाताळतात म्हणजे वसुली प्रकरण तेही करू शकतात आणि लिटिगेशन प्रोफेशनल जे आता मी जे करते ते तसे. ह्याच्यामध्ये 8 मॉड्यूल्स असणार आहेत. पहिल्या मॉड्यूलमध्ये डीआरटी आणि डीआरएटी ची ओळख दोघांमध्ये. डीआरटी म्हणजे आपण पहिल्या डीआरटी मध्ये जातो. डीआरटी मधून काही ऍडव्हर्स आपल्या विरोधात काही ऍडव्हर्स ऑर्डर पास झाल्यानंतर आपण डीआरएटी मध्ये जातो, मध्ये अपिलेट ट्रिब्युनल मध्ये जातो. त्यानंतर फेज 2 मध्ये असणार आहे बँक आणि कर्जांच्या अर्ज दाखल करणे म्हणजे हेच ओए आणि एसए आता मी जे सांगितलं ते. आणि थर्ड फेज मध्ये असणाऱ्या बँकिंग कागदपत्रे जे मी सांगितलं आहे ते 4, 5 आणि 6 मॉड्यूल मध्ये असणार आहे. आणि डीआरटी मधले अपील, प्रॅक्टिकल कोर्ट आणि ड्राफ्टिंग
आता अपील करण्यामध्ये पण अजून एक मोठा मुद्दा आहे, तोही पुढे आपण घेणार आहोत पुढच्या सेशन्स मध्ये. आता फेज 1 मध्ये काय आहे, डीआरटी रिकव्हरी प्रोसिडिंग्स म्हणजे काय असते की त्याला दोन गोष्टी असते, एक टेरिटोरियल आणि एक पिक्युनरी असते. टेरिटोरियल म्हणजे कसं असतं, आता बँक जिथे सिच्युएटेड असते त्या अंडर, आता इथे मुंबईला डीआरटीने 3 डीआरटी आहेत, डीआरटी 1, 2 आणि 3. डीआरटी 1, 2 आहे कुलाब्याला आणि डीआरटी 3 आहे वाशीला. मग आता टेरिटोरियल मध्ये कसं होतं, जशी प्रॉपर्टीज असते ना बायफर्केट केलेली, तसं डीआरटीने एक लिस्ट दिलेली आहे, त्या त्या ठिकाणी तुमच्या मॅटर्स होणार. आता आपल्या मुंबई साईडला जे काय आहेत प्रॉपर्टीज लाईक सीएसटी वगैरे, त्या साईडला प्रॉपर्टीज ज्या असतील किंवा त्या साईडला ज्या बँका असतील त्याच आता डीआरटी 2 मध्ये असं बायफर्केट केलेलं आहे. ते पुढे मी शेअर करेनच पुढच्या सेशन मध्ये की कोणता मॅटर कोणत्या ज्युरिस्डिक्शन वाईज जाणार आहे. नंतर येतं पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन. जर 20 लाखाचं लोन असेल, 20 लाखाच्या वरती लोन असेल तरच ते डीआरटी मध्ये एंटरटेन केलं जातं. त्याच्या अगोदरचे लोन म्हणजे 19 लाख 17 लाख हे सगळं नंतर डिस्ट्रिक्ट कोर्टात जातं, ते डीआरटी मध्ये येत नाही. आणि डीआरटीला सीपीसी फॉलो होत नाही. डीआरटी एक इंडिव्हिज्युअल एक स्वतंत्र ऍक्ट आहे, तो त्याला सीपीसी लागू होत नाही. सरफेसी आणि डीआरटीचा संबंध काय, ते वन अँड द सेमच आहे. डीआरटी डेट रिकव्हरी ट्रिब्युनल आहे, त्याच्या अंडरच सरफेसी ऍक्ट येतो. आता मी सांगितलं ते सीपीसी वगैरे लागू पडत नाही. आता पक्षकार इकडे कोण असतात, इथे पक्षकार फक्त बँक असतो, फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतो, बॉरोवर असतो, गॅरंटर असतो आणि थर्ड पार्टी ज्यांनी रूम बॉरोवर कडून विकत घेतली आणि नंतर बॉरोवर एब्स्कॉन्ड झालेला आहे, तशी ती थर्ड पार्टी असते. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे लोन डिफॉल्ट झाल्यानंतर ती डिमांड नोटीस रिकॉल होते, नंतर मग सरफेसी प्रोसिडिंग होते, नंतर मग पोझेशन आणि ऑक्शन होतं प्रॉपर्टीचं, नंतर गॅरंटर विरुद्ध कारवाई होते आणि नंतर ओए एकदा एस्टॅब्लिश झाला डीआरटी मध्ये त्याच्यानंतर ती प्रोसिडिंग पूर्ण चालते आणि नंतर प्रिसाइडिंग ऑफिसर असतो, तो रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करतो फॉर अटॅचमेंट और फॉर टेकिंग पोझिशन ऑफ दॅट प्रॉपर्टी. सगळ्यात गोष्ट लास्ट असते ती रिकव्हरी सर्टिफिकेट ओए, जी बँकांना मिळते. तर फेज 2 मध्ये काय, फेज 2 मध्ये ते आता तुम्हाला सांगितलं की ओए दाखल करण्याच्या अटी असतात, काही कॉज ऑफ ऍक्शन, जसं मी सांगितलं लिमिटेशन पिरियड अगोदर सांगितलं 3 वर्षाचं लिमिटेशन पिरियड असतं. प्रेयर क्लॉज कसे ड्राफ्ट करायचे, जेणेकरून कारण की कोर्टात आपण केस कोणतीही केस जेव्हा दाखल करतो तेव्हा जजला इतकाही वेळ नसतो की आपलं एक एक पान ते वाचत बसेल. ते फक्त रिलीफ काय मागितली आहे ते बघतात की आपल्याला रिलीफ काय कोर्टाकडे मागितली आहे, ती रिलीफ आपल्याला अगोदर द्यायची आहे. नंतर येतो कोर्ट फी. कोर्ट फी ही एक कॅल्क्युलेटर असतं डीआरटीचं, त्यानुसार ती कोर्ट फी ठरलेली असते. आणि ते पुढे मी सांगेनच तुम्हाला कोर्ट फी कशी कॅल्क्युलेट केली जाते, क्लेम अमाऊंट वरती, जितकं आउटस्टँडिंग असेल त्याच्यावरती. हे झालं ओएचं. आता ओएचं कॉज ऑफ ऍक्शन कसं घेणार की 3 वर्षाचं असणार ना, ते 3 वर्षाच्या नंतर झालं त्याचा पिरियड निघून गेला तर त्याला डिले कंडोनेशन ऍप्लिकेशन फाईल करावी लागते. मग ती एकदम फुल लॉंग प्रोसेस होऊन जाते डिले कंडोनेशन, कारण की आपल्याला 6 महिन्याचा टाइम दिलेला असतो. विदिन 6 और विदिन 1 इयर ह्या गोष्टी जे ऍप्लिकेशन फाईल केलेलं असतं कोर्टामध्ये ते संपवायचं असतं. ते ऍज सच अदर प्रोसिडिंग सारखं ह्या डीआरटीच्या प्रोसिडिंग वर्षानुवर्ष चालत नाही जात. त्या विदिन 1 इयर विदिन 2 इयर ह्या संपून जातात. हा, जर काही मोठे लोन अमाऊंट असतील, जर काही थर्ड पार्टी त्याच्यामध्ये असतील तर ते डिले होतात प्रोसिडिंग्स मध्ये, नाहीतर डिले होत नाही सहजासहजी ओए प्रोसिडिंग्स मध्ये. आणि प्रेयर क्लॉज ड्राफ्टिंग करताना जसं सांगितलं मी, मुद्देसूद असावं. 11 पॉइंट्स असतात आपल्या ओए मध्ये जे ऍक्टनेच आपल्याला दिलेले आहेत. विदिन 11 पॉइंट्स आपल्याला सगळ्या गोष्टी कन्क्लूड करायच्या आहेत. 11च्या पुढे नाही जायचं किंवा 11च्या कमी नाही जायचं. हा फॉर्मॅट बेस ठेवलेला आहे ह्या ऍक्टने. सपोज जर तुम्ही बाकीच्या ज्या गोष्टी आपण ड्राफ्ट करतो
बाकीच्या कोर्टातले ज्या आपण पिटिशन प्लेन ड्राफ्ट करतो तसं आपण इथे ड्राफ्ट नाही करू शकत. ह्या 11 पॉइंट मध्येच तुम्ही तुमच्या जे काही फॅक्ट्स असतील त्या घ्यायच्या आहेत. आता 11 पॉइंट मध्ये जेव्हा तुमचा जो 5वा पॉइंट असतो ना, ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. 5वा जो पॉइंट असतो तो असतो फॅक्ट्स ऑफ द मॅटर. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही तुमचे फॅक्ट्स आहेत ऍज सच केस, जसे तुम्ही प्लेन ड्राफ्ट करताना ऍज सच त्या फक्त 5व्या पॉइंट मध्ये येणार. बाकी तुमचे बाकीचे 11 पॉइंट्स जे हेडिंग्स असतात त्या तसेच राहतात. आता कोर्ट फीचं झालं, नंतर त्याला अटॅच असतं ऍफिडेव्हिट असतं. आता ऍफिडेव्हिट ओए मध्ये कोण देतो? बँक मॅनेजर असतो, जो बँकचा जो लिगल हेड असतो तो ओए अफर्म करायला येतो सेक्शन ऑफिसरकडे. सेक्शन ऑफिसर असतात डीआरटी मध्ये. आता प्रत्येक डीआरटी 1, डीआरटी 2 आणि डीआरटी 3 चे प्रत्येकांचे सेक्शन ऑफिसर वेगळे आहेत. मग त्याच्याकडे ते ऍफिडेव्हिट अफर्म करायला जावं लागतं. अलॉंग विथ जो तो ऑफिसर येतो त्याचा एम्प्लॉय आयडी लागतो आणि पॉवर ऑफ अटर्नी जर बँकांनी त्यांना बनवून दिलं असेल तर जनरल पॉवर ऑफ अटर्नी लागतो किंवा त्यांचं एम्प्लॉयमेंट आयडी लागतो. सेकंडली हे व्हेरिफिकेशन ऍफिडेव्हिटचाच भाग झाला. नंतर वकालतनामा पण बँकचा ऑफिसरच फाईल करतो. हे झालं तुमचं ओए. आता थर्ड पार्टी मध्ये जसं तुम्हाला सांगितलं की बरोबर थर्ड पार्टी ऍप्लिकेशन, त्यातल्या अटी काय आहेत ते पण 11 पॉइंटच असतात. 11 मध्ये त्याला सॉरी तिथे करतो, हे थोडस मला रिपीट करता प्लीज रिपीट करा. हे जे तुम्ही बँक आयडी कार्ड वगैरे सांगितलं ना, हे तेवढे 2 ओळी फक्त रिपीट करा ना. ओके. जेव्हा ओए फायनल होऊन जातो त्यानंतर आता ओएला आपल्याला अफर्म करायचं असतं, तेव्हा ते ऍफिडेव्हिट सपोर्टिंग लागतो ओरिजिनल ऍप्लिकेशनच्या. ते कोण अफर्म करतं? ते बँक ऑफिसर अफर्म करतो. तो बँकचा जो लिगल असतो ऑफिसर नेमलेला बँकांनी, ज्याच्या थ्रू पॉवर ऑफ अटर्नी बनली असते, तो येऊन ती गोष्ट अफर्म करतो. त्याला प्रत्येक एम्प्लॉईला ना एक आयडी, बँकने एक आयडी दिलेला असतो, एम्प्लॉय आयडी. तो त्या सेक्शन ऑफिसरला दाखवायचा असतो. ती ओळख पटवून द्यायची असते की हा अमुक जी व्यक्ती ह्या ऍफिडेव्हिट मध्ये मेन्शन केली आहे हो तीच माझ्या समोर आहे आणि तीच अफर्म करते. अलॉंग विथ बँकांनी अजून एक गोष्ट दिलेली असते, पॉवर ऑफ अटर्नी पण दिलेली असते की ह्या बँकांतर्फे जे काही लिगल प्रोसिडिंग्स बँक एक्झिक्यूट करतील त्याला अफर्म करायला, त्याला सिग्नेचर करायला आम्ही ह्या व्यक्तीला अनुमती देतोय, म्हणून ते पॉवर ऑफ अटर्नी एक्झिक्यूट केलेली असते. हे इतकंच आहे. आणि ती पॉवर ऑफ अटर्नी ओरिजिनल ऍप्लिकेशन मध्ये एक्झिबिट होते. ती जर एक्झिबिट नसेल तर ओए मध्ये स्क्रुटिनी करताना ते एक ऑब्जेक्शन काढलं जातं. आता आपण बॉरोवर थर्ड पार्टीच्या साईडने घेऊया. अगोदर बॉरोवर घेऊया, नंतर थर्ड पार्टी घेऊया. बॉरोवर आता जसं सांगितलं तसं जो डिफॉल्ट झाला आता त्याला पोझिशन नोटीस आल्यानंतरच तो जागा होतो की बाबा आता माझं राहतं घर जाणार आहे म्हणून आता मला काहीतरी स्टेप्स घ्यावे लागतील. मग तेव्हा तो अंडर सेक्शन 17 ऑफ सरफेसी ऍक्ट तो एसए फाईल करतो, सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन फाईल करतो. जर तो डिमांड नोटीस चॅलेंज करत असेल तर विदिन 45 डेज त्याला चॅलेंज करायचीच आहे. जर 45 डेज डिमांड नोटीस किंवा पोझिशन नोटीस तो चॅलेंज करत असेल 45 डेजच्या आतमध्येच त्याला चॅलेंज करायची आहे. जर 45 डेज होऊन गेले तर त्याला डिले कंडोनेशन ऍप्लिकेशन फाईल करायचं. अगोदर कोर्टाकडून त्याला डिले कंडोनेशन ची ऑर्डर घ्यावी लागते की बाबा हा अमुक दिवसाचा डिले झालाय तो कंडोन करा. त्याच्यानंतर तो एसए फाईल करू शकतो. नंतर मग ते लिमिटेशनचा क्लॉज आपण घेतला तर कॉज ऑफ ऍक्शन पण हेच येणार की जेव्हा त्याला जी डिमांड नोटीस हातात मिळाली आहे किंवा पोझिशन नोटीस जेव्हा त्याला हातात मिळाली आहे तेव्हापासून त्याचं कॉज ऑफ ऍक्शन चालू होतो. आता ह्याच्यात तो इंटरिम रिलीफ काय मागतो? इंटरिम रिलीफ तो सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन काढतोच, तो एसए काढतो. एसए सोबत तो आयए पण काढतो. आयए म्हणजे काय? इंटरिम ऍप्लिकेशन. इंटरिम ऍप्लिकेशन मध्ये तो काही नाही तर फक्त तो स्टे मागतो की बाबा ही पोझिशन नोटीस आली आहे, अमुक दिवशी माझं पोझिशन बँक घेणार आहे म्हणून मला स्टे देण्यात यावा, मी अमुक रक्कम कोर्टापुढे
ह्या बँकांना देतो, डीडी स्वरूपात किंवा चेक स्वरूपात मी कोर्टाला देतो, तुम्ही हे जे पोझिशन ड्यू आहे ते फक्त तुम्ही स्टे करा. ते झालं, ती असते IA. मग आता फायलिंग डिफेक्ट आणि कंप्लायन्स. जेव्हा केव्हा आपण आता SA फाईल करतो, त्याच्यानंतर फाईल केल्यानंतर आता सगळे कशी गोष्ट ना, जे काय फायलिंग झालेत ना DRTच्या, हे सगळ्या ऑनलाईन पद्धती झालेल्या आहेत. म्हणून आता आपल्याला अशी जाऊन तिथे फाईल घेऊन उभं राहून फायलिंग करून घ्यायची सच गरज नाही पडत. पण 3 DRT असल्यामुळे तिन्ही DRTच्या ना वर्किंग स्कोप आहेत ना, ह्या वेगवेगळे. आता DRT मध्ये कसं आहे, तुम्ही ऑनलाईन फक्त फाईल करा, तुम्हाला हार्ड कॉपी कोर्टात द्यायची गरज नाहीये. पण DRT 2 मध्ये ना तुम्ही ऑनलाईन पण करा आणि तिकडे येऊन हार्ड कॉपी पण द्या. हे DRT 2 मी मुंबईचं सांगते तुम्हाला, DRT 1, 2, 3. आणि DRT 3 वाशीचं कसं आहे, अगोदरचं कसं होतं की बाबा तुम्ही ऑनलाईन करा आणि त्यानंतर तुम्ही हार्ड कॉपी पण आणून द्या, ऍज लाईक DRT 2. मग नंतर DRT 2 चं कसं, हे कोणावरती डिपेंड असतं ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, जे प्रिसाइडिंग ऑफिसर जे येतात चेअरवरती नवीन, कारण की हे बाहेरचे येतात, त्यांना इकडच्या गोष्टी लगेच एक्सेप्ट करायला वेळ लागतो. म्हणून ह्या त्यांच्या चेंजेस अनुसार ह्या सगळ्या गोष्टी बदलत असतात. म्हणून DRT प्रॅक्टिस करणाऱ्यांना सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. खूप खूप अलर्ट राहावं लागतं DRT प्रॅक्टिस करणाऱ्यांना, की बाबा रोज वेगवेगळ्या गोष्टी नवीन नवीन येत राहतात. मग आता जेव्हा आता DRT 1 मध्ये आता तुम्ही म्हणणार की हे डिफेक्ट्स कसे काढतात, डिफेक्ट्स काढल्यानंतर आपण कंप्लाय कसं करायचं, कारण की बाकीच्या कोर्टामध्ये डिफेक्ट्स आपण जातो कोर्टामध्ये, पर्सनली फिजिकली जातो, बघतो डिफेक्ट्स काय काढल्यात, आपण तिथेच कंप्लाय करतो, ऑल ऑब्जेक्शन कंप्लायड असं खाली लिहितो, सिग्नेचर करतो आणि डेट लिहितो आणि आपण येतो. मग हे झालं फिजिकली. आता ऑनलाईन कसं करणार, जसे आपण ऑनलाईन फायलिंग करतो तसेच ऑनलाईन डिफेक्ट्स डिपार्टमेंट काढतो. डिपार्टमेंटने जी शीट काढलेली असते त्याच्या खाली एक रिमार्क सेक्शन दिलेला असतो. तुम्हाला जितके समजते त्यांनी जे काही डिफेक्ट्स काढलेत ते डिफेक्ट्स काढायचे, खाली ऑल ऑब्जेक्शन्स कंप्लाइड करायचं, जे काय नाही समजलं ते जाऊन डिपार्टमेंटला विचारायचं आणि ते ऑब्जेक्शन्स कंप्लाय करायचे. पण ते पण विदिन लिमिटेशन कंप्लाय करायचं. अदरवाईज जो DRTचा जो रजिस्ट्रार असतो तो तुमचा कंप्लायन्स नाही केला म्हणून तुमची मॅटर डिक्लाइन करतो आणि मग मॅटर एकदा डिक्लाइन झाल्यानंतर मग परत तुम्हाला चेंबर अपील काढावं लागतं. चेंबर अपील का काढावं लागतं, कारण की तुमचा मॅटर डिक्लाइन झालाय आणि आता तो परत मेन ट्रॅक वरती घ्यायचा आहे. मग त्यात मग परत कोर्ट फी भरा, जितकी आहे तितकी कोर्ट फी भरा, परत हिअरिंगला मॅटर लावा, त्यात तुमचे रिझन्स सांगा, ह्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणून आपण थोडं अलर्ट राहून ऑनलाईन फाईल केल्यानंतर विदिन 7 डेज आपल्याला डिपार्टमेंटमध्ये जायचंय, 7 दिवसाच्या आतमध्ये. हे दोघांमध्ये, हा OA मध्ये पण आणि SA मध्ये पण जास्त करून SA मध्ये हे जास्त वायब्रंटली आपण बघतो, कारण की तिथे खूप गोष्टी ऑलरेडी चॅलेंज्ड असतात, कारण की एक राहतं घर पोझिशन मध्ये जात असतं. म्हणून जास्त करून SA मध्ये खूप अर्जन्सी असते आपल्याला पटपट पुढे जाण्याची. OA मध्ये पण अर्जन्सी असते, पण OA ला एक टाइम लिमिट दिलेला असतो ना, 3 वर्ष ऑलरेडी त्याच्याकडे आहेत, पण आपल्याकडे फक्त 45 दिवस आहे SA मध्ये. म्हणून हे जास्त वायब्रंटली खूप अर्जन्सी मध्ये आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात. आणि कंप्लाय एकदा झाल्यानंतर तुम्ही रेसिपी मूव्ह करावी लागते कोर्टापुढे, की बाबा कंप्लायन्स झालेला आहे, अमुक अमुक दिवशी पोझिशन आहे, म्हणून आम्हाला आमचा मॅटर बोर्डावरती घ्यावा आणि आमची इंटरिम ऍप्लिकेशन ऐकावं. मग आपला मॅटर बोर्डावरती लागतो आणि मग पुढे जे काही गोष्टी हिअरिंग मध्ये ज्या सांगू शकतो आपण त्या सांगतो. मग आता प्लीडिंग, जसं मी वरती सांगितलं, प्लीडिंग्स आणि एव्हिडन्स आणि बँकिंगचे डॉक्युमेंट्सचे अनालिसिस. आता प्लीडिंग्स मध्ये इथे कसं आहे, DRT मध्ये प्लेंट इज इक्वल टू OA रिटन स्टेटमेंट. OA मध्ये OA फाईल केला, OA फाईल केल्यानंतर हा मॅटर लागतो अगोदर रजिस्ट्रारकडे. रजिस्ट्रार 3 टप्पे असतात, रजिस्ट्रार, प्रिसाइडिंग रिकव्हरी ऑफिसर आणि रजिस्ट्रार, प्रिसाइडिंग ऑफिसर आणि रिकव्हरी ऑफिसर. रजिस्ट्रारकडे सगळ्या गोष्टी कंप्लाय होतात. रजिस्ट्रारकडे केव्हा जातो तुमचा मॅटर, जेव्हा तुमचा मॅटर फायनल नंबर झालेला असतो तेव्हा. DRT मध्ये कोणतंही काम स्टॅम्प नंबर वरती होत नाही.
तुमचा मॅटर फायनल नंबरच झाला पाहिजे, तरच तुमचे मॅटर्स बोर्डावरती लागतील. हायकोर्टासारखं बाकीच्या कोर्टांसारखं स्टॅम्प नंबरवरती, रेजिस्टर्ड नंबरवरती तुमचं मॅटर पुढे जात नाही. तुमचा फायनल नंबर व्हायला हवाय डीआरटी मध्ये, तरच तुमचे मॅटर्स पुढे जातात. जोपर्यंत फायनल नंबर होत नाही तोपर्यंत तुमचा अंडर स्क्रुटिनीच तुमचा मॅटर असतो, भले तो ओए असू दे किंवा एसए असू दे. आता प्लीडिंग्स आणि एव्हिडन्स मध्ये काय आहे, प्लेंट असते, रिटर्न स्टेटमेंट आणि रिजॉइंडर इफ रिक्वायर्ड. नंतर एव्हिडन्स बाय एफिडेव्हिट. आता इथे एव्हिडन्स आपण म्हणत नाही, आपण इकडे CAOD बोलतो, क्लेम एफिडेव्हिट ऑफ मॅम डॉक्युमेंट्स. येस, ते आपण आता सांगितलं ना फायनल नंबर, एक्झॅक्टली फायनल नंबर म्हणजे काय? फायनल नंबर सांगते. आपण जेव्हा ऑनलाईन फाईल करतो ना, ऑनलाईन फाईल एसए फाईल करा किंवा ओए फाईल करा, तेव्हा ना आपल्याला फक्त एक डायरी नंबर मिळालेला असतो. डायरी नंबर सो अँड सो ऑफ 26, सो अँड सो ऑफ 25. हा. मग ह्या डायरी नंबरवरती जी तिथे स्क्रुटिनी टीम बसलेली असते डीआरटी मध्ये, ती तुमचा मॅटर स्क्रुटिनी करते. स्क्रुटिनी इन सेन्स तुम्ही काय एक्झिबिट्स लावलेत का बरोबर किंवा नाही लावलेत, तुमचे प्लीडिंग्स बरोबर आहेत का, 11 पॉईंट मध्ये तुम्ही कव्हर केले आहेत का. तुम्ही एक्झिबिट तरी इंडेक्स मध्ये लिहिलंय पण त्या आतमध्ये एक्झिबिट्सच नाहीये, तिथे तुम्ही एक्झिबिटच लावले नाहीत किंवा लावलेत पण ते लेजिबल नाहीयेत, किंवा त्या मराठीमध्ये आहेत तर त्या तुम्हाला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करावे लागतात. ह्या सगळ्या गोष्टी ते स्क्रुटिनी करतात. वकालतनामा तुम्ही साईन केलाय का बरोबर, त्यासोबत वेलफेअर स्टॅम्प लावला आहे का, परत तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी लावली आहे का, ह्या सगळ्या गोष्टी त्या हे करतात. ते फक्त तुमचं डायरी नंबरवर होतं. आणि तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कम्प्लाय करता ना, त्याच्यानंतर तुम्हाला फायनल नंबर वेगळा मिळतो, जो रेजिस्टर्ड होऊन जातो की मॅटर तुमचा रेजिस्टर्ड आता झालेला आहे. नाव दिस मॅटर हॅज बीन कम्प्लाइड अँड इज लायबल टू बी गो बिफोर PO or concerning authority. मग ह्या दोन फरक असतात. डायरी नंबरवरती किंवा लॉजिंग नंबरवरती आपण मॅटर मूव्ह नाही करत कोर्टापुढे, आणि कोर्ट सहजासहजी घेत नाही. जोपर्यंत तुमचा फायनल नंबर केव्हा होतो, जेव्हा तुम्ही तुमचे सगळ्या त्रुटी काढून टाकलेल्या असतात तुमच्या ऍप्लिकेशन मधल्या, तेव्हा तुमचा फायनल नंबर होतो. इन शॉर्ट, समजलं? हा मॅम, थँक्यू. मॅडम सगळे ऍप्लिकेशन इंग्लिश मध्ये असतात हा. का काही मिक्स पण असतात? नाही सर, इंग्लिश मध्येच असतात ऍप्लिकेशन सगळे. अच्छा, बोलू का पुढे? हो इव्हन कंटिन्यू. हा, सगळे इंग्लिश मध्येच असतात ऍप्लिकेशन. आता इकडे मी काय सांगितलं, एव्हिडन्स बाय एफिडेव्हिट, इथे CAOD असतं. CAOD मध्ये काय फाईल होतं हे मी आता तुम्हाला, हे फक्त मी बँकांचं सांगते. CAOD जेव्हा बॉरोवर कडून CAOD फाईल होत नाही, बँकच फक्त CAOD फाईल करू शकतो. कारण की CAOD काय, क्लेम एफिडेव्हिट ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट्स. कारण की बँकांकडे लोन ऍप्लिकेशन्सचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतात. क्रॉस एक्झामिनेशन डीआरटी मध्ये, आता हे पॉइंट्स आम्ही इथे मेन्शन केले पण ते सांगण्यासाठी की क्रॉस एक्झामिनेशन डीआरटी मध्ये होत नाही. डीआरटी फक्त आणि फक्त एक प्रोसिजरल गोष्ट आहे. इकडे आपण काही गोष्टी चॅलेंज करू शकत नाही. चॅलेंज फक्त इकडे दोनच गोष्टी होतात की डिमांड नोटीस आणि पोझिशन नोटीस आणि ऑक्शन नोटीस, ह्या सगळ्याच गोष्टी आपण चॅलेंज करतो. बट आउट ऑफ द आपण काहीतरी डिक्लेरेटरी ऑर्डर आपण घेऊ शकत नाही. इथे डिक्लेरेटरी ऑर्डर, मॉर्गेजची जी काय ऑर्डर, ती आपण सगळी सिव्हिल कोर्टातून घेऊ शकतो. हे फक्त डीआरटी सेक्युरिटायझेशन आहे ना, हे प्रोसिजरल आपण गोष्टी आहे इकडे आपण करतो. की बँकां, आता मी अगोदर बँकांचं सांगते की बँक सांगणार की बाबा ह्या माणसाने असं असं लोन डिफॉल्ट केलेलं आहे, अमुक अमुकचं लोन होतं, त्यांनी भरलं नाहीये लोन, तो त्याचं अकाउंट NPA झालंय. हे सगळं टेक्निकॅलिटीज वरती आपण डील करतो बेसिकली. एसए मध्ये काय होतं, आपण एसए मध्ये आपण बँकांची चुकी दाखवतो की बँकांनी आम्हाला डिमांड नोटीस अगोदर सर्व्ह केली आणि नंतर आमचं NPA दाखवलं आहे, किंवा पोझिशन नोटीस मध्ये बँकांनी आमचा ऍड्रेसच चुकीचा टाकलेला आहे, हा आमचा ऍड्रेसच नाहीये पण हे आम्हाला ऍड्रेस केलेला आहे, पण आमचा मूळ पत्ता हा चुकीचा टाकला आहे. जो टायपोग्राफिकल एरर जो झालेला असतो ना, तो सेक्युरिटायझेशन मध्ये तो एकदम लगेच बरोबरने एकदम तो धरला जातो. कारण की इव्हेंच्युअली त्याला ना टाइम हवा असतो, तो टाइम काढायला त्याला त्याची ती एक दमछाक होत असते की बाबा मला टाइम हवा आहे, मला अजून
वेळ हवा आहे माझं आउटस्टँडिंग ड्यूज क्लिअर करण्यासाठी. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स क्रॉस एक्झामिनेशन अँड डीआरटीचे जे खाली आहे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स आणि डिजिटल एव्हिडन्स. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स म्हणजे तेच झालं की त्याच्याकडे बँकांकडे जे काही लोन ऍप्लिकेशन्स आहेत त्याचे ते रेकॉर्ड्स पण ठेवलेले असतात आणि जेव्हा केव्हा जर लिव्ह ऑफ द कोर्ट घेऊन ते आपण त्यांना दाखवू शकतो कोर्टांना. आता त्याच्याच बाजूला आहे बँकिंग डॉक्युमेंट्स अनालिसिस, लोन आणि हायपोथिकेशन एग्रीमेंट्स. आता हायपोथिकेशन गोष्टी आपण करतो. लोन साठी आपण मॉर्गेज ठेवतो गोष्ट कोणतीही, आपलं घर, प्लॉट किंवा जे काय असेल ते. हायपोथिकेशन केव्हा करतो? जेव्हा कोणती वस्तू असते ती आपण हायपोथिकेट करतो, म्हणजे कमर्शियल व्हेकल्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण हायपोथिकेट करतो आणि ह्याचं एग्रीमेंट बनतं आणि जे एग्रीमेंट बनतं ते आपण ओए मध्ये एनेक्स करून जातो. त्याच्याच खाली आहे मॉर्गेज आणि गॅरंटी डीड. हा पण एक भागच आहे वरच्या त्या लोन आणि हायपोथिकेशनच्या अग्रीमेंटचा, तो एक खालचा भाग आहे. सेकंड येतं बँक स्टेटमेंट आणि स्टेटमेंट ऑफ अकाउंट. स्टार्टिंग पासून ते जोपर्यंत त्यांनी दिलं नाहीये किंवा जेव्हापर्यंत बँक त्याला पैसे मागते, बँकने सपोज आता एप्रिल मध्ये फाईल केला ओए, मग त्याला फेब किंवा मार्चचं लास्ट त्याचं एसओए असेल, स्टेटमेंट ऑफ अकाउंट असणार. आता बँकर्स बुक एव्हिडन्स ऍक्ट सर्टिफिकेट म्हणजे काय? आता ह्या सगळ्यांना स्टेटमेंट ऑफ अकाउंट वगैरे ह्या फीड असतात बँकांकडे. भले बँक अथॉराइज्ड असू दे, पण ह्या बँकांच्या सिस्टम मध्ये फीड असतात. पण त्या सिस्टमला एक काहीतरी आपल्याला एक हे काय म्हणतात त्याला आपण ऑथेंटिसिटी द्यावी लागते की बाबा हा हे बँकांकडूनच आलेलं आहे, म्हणून त्यासाठी बँकर्स बुक ऑफ एव्हिडन्स सर्टिफिकेट द्यावं लागतं. त्या बँकांच्या लेटर हेड वरती लागतं. प्लस त्याच्यावरतीच ते ड्राफ्ट वेगळे असतात, प्रत्येक बँकांचे ड्राफ्ट वेगळे असतात बँकर्स एव्हिडन्सचे, आणि त्याला लीगल ऑफिसर, लीगल टीम असते ती त्याला साईन करते. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ओए मध्ये एनेक्स करावे लागतात. ह्यातून एकही गोष्ट जर तुमची नसेल तर तुम्हाला स्क्रुटिनी मध्ये तुमची ती ऑब्जेक्शन्स निघतात आणि ते ऑब्जेक्शन्स कम्प्लाय केल्याशिवाय तुमचा मॅटर पुढे जात नाही. हे झालं फेज 3A. आता फेज 3B मध्ये काय आहे? ट्रिब्युनल प्रोसिडिंग्स. आता ट्रिब्युनल आता अगोदर कसं होतं की तुम्हाला व्हर्च्युअली जावं लागायचं, आता हायब्रिड झालेलं आहे. तुम्ही ऑनलाईनही अपिअर होऊ शकता मॅटर्स मध्ये किंवा तिकडे प्रेझेंट होऊन पण तुम्ही तुमचा मॅटर पुढे चालू शकतात. आता डीआरटी कॉज लिस्ट. आता प्रत्येक कोर्टामध्ये सपोज तुमची मेंबरशिप असेल किंवा काय असेल तर तुमच्या ना एक ग्रुप बनलेला असतो कोर्टामध्ये, जिथे तुम्हाला त्या कोर्टाचे ना अपडेट्स असतात. ऍज लाईक डीआरटीचं पण तसंच आहे की एक ग्रुप आहे डीआरटीचा, त्यामध्ये तुम्हाला ते अपडेट्स येत राहतात, कॉज लिस्ट येतात किंवा आज सपोज डीआरटी 1 प्रिसाइडिंग ऑफिसर आज नाहीये किंवा त्यांचा चार्ज 1चा प्रिसाइडिंग ऑफिसर 2 कडे दिला आहे. ह्या सगळ्या मीन्स नोटिसेस जे काय असतात ते आपल्याला त्या ग्रुपमध्ये येतात आणि तसंच कॉज लिस्ट पण आपल्याला त्या ग्रुपमध्ये येते. तर कॉज लिस्ट ना 3 येतात आपल्याला. एक आपल्याला रजिस्ट्रारची कॉज लिस्ट येते, दुसरी आपल्याला रिकव्हरी ऑफिसरची कॉज लिस्ट येते आणि तिसरी आपल्याला प्रिसाइडिंग ऑफिसरची कॉज लिस्ट येते. हे झालं ऑनलाईन, व्हर्च्युअल आणि डीआरटी कॉज लिस्ट. आणि आता ट्रिब्युनलचे एटिकेट्स काय आहेत? कसं इकडे मुंबई आणि पुण्याचं कसं आहे की जेव्हा 11 वाजता शार्प डीआरटी चालू होतं आणि चालू झाल्या सिरियल नंबर 1 कॉल आउट होत नाही. सिरियल नंबर 1 केव्हा कॉल आउट होता? अगोदर मेन्शनिंग होते. मेन्शनिंग म्हणजे ज्यांचं उद्या 2-3 दिवसाने काय त्यांचं पोझिशन असेल मग ते अगोदर मेन्शन करतात, किंवा कोणाचं तरी मॅटर ऑलरेडी सेटल झाला आहे, मग तो मॅटर खूप लांब आहे अजून, मग आता तो आपल्याला बोर्डरवरती लावून लगेचच घ्यायचा आहे, कारण की बहुतांश लोकांच्या त्या मॅटर संपवण्यासाठी त्या फीज अडकलेल्या असतात. लिटिगेंटचा रिलीफ लगेच हवा असतो, कारण की तो मॅटर तर सेटल झालेला आहे पण तो कशाला अजून 4-5 महिने थांबेल ना, म्हणून अगोदर ती मेन्शनिंग करून घ्यावी लागते कोर्टापुढे किंवा मॅटर सेटल झाला आहे, तुम्ही एका आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात हा मॅटर ठेवावा. मग ह्याला आपण मेन्शनिंग बोलतो. हे सगळीकडे सगळ्याच कोर्टात चालतं, फक्त डीआरटी मध्येच नाही, हे सगळ्याच कोर्टात आहे. मग हे मेन्शनिंग झाल्यानंतर तुमचे सिरियल नंबर 1, 2, 3 असे ते कॉल आउट होतात. त्यानंतर खाली दिले स्क्रुटिनी प्रोसेस आणि केस नंबरिंग, जे मी अगोदर तुम्हाला सांगितलं ते. मग एकदा तुमचा केस नंबर झाला ना, हा मॅटर जातो रजिस्ट्रारांकडे. मग रजिस्ट्रार तिथे समन्सची प्रोसिजर करतात. आता
समन्सची प्रोसिजर कशी असते त्याचा पण एक DRTने एक ड्राफ्ट दिलेला आहे, तो पुढे आपण दाखवूच. तो समन्स इश्यू करतो रेजिस्ट्रार की समन्स मे बी इश्यूड टू द पार्टीज. मग नंतर विदिन 7 days आहे ना, आज सपोज DRT रेजिस्ट्रारने ऑर्डर केली की पार्टीजला समन्स द्या, पार्टीज म्हणजे डिफेंडंट्सला समन्स द्या. मग आपल्याला विदिन 7 days डिपार्टमेंटमध्ये जाऊन आहे ना ते समन्स आपल्याला कलेक्ट करावं लागतं. कलेक्ट करून ज्या मॅटरच्या फाईल मधून आपण ते समन्स घेतो ना, तिथे आपल्याला आपलं सिग्नेचर करावे लागते की बाबा माझी सिग्नेचर आहे आणि सो अँड सो दिवशी हे मी समन्स कलेक्ट केलेलं आहे. आणि ते कलेक्ट केल्यानंतर आपल्याला बाय पोस्ट डिफेंडंट्सला आपल्याला पाठवावं लागतं. पाठवल्यानंतर विदिन 15 days आपल्याला तो ट्रॅक रिपोर्ट चेक करावा लागतो, समन्स पोहोचलेत की नाही, समन्स डिफेंडंट्सला पोहोचलेत की नाही. मग नंतर एकदा तुमच्याकडे ट्रॅक रिपोर्ट आला इंडियन पोस्टचा, मग नंतर ना तुम्ही सर्व्हिस एफिडेव्हिट फाईल करता. सर्व्हिस एफिडेव्हिट का फाईल करता की तुम्ही रजिस्टरला परत सांगताय की आम्ही समन्स सर्व केलेले आहेत, डिफेंडंट्सला ते समन्स मिळालेले आहेत. मिळाल्यात नंतर मग तो पुढच्या स्टेपला जातो. सपोज समन्स 3 डिफेंडेंट आहेत, 3 पैकी 2घांना समन्स मिळालं आहे आणि तिसऱ्याने अनक्लेम केलं आहे, म्हणजे त्यांनी मान्यच केलं नाही. आणि आपल्या लिगल ह्याच्यामध्ये जे समन्स किंवा जे काय नोटीस जे अनक्लेम केलेलं असतं ना, ती गुड सर्व्हिस मानली जाते. अनक्लेम म्हणजे त्यांनी ऍक्सेप्टच केलं नाहीये, त्याच्या हातात तर मिळालेलं आहे पण त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं नाही. इट्स अन गुड सर्व्हिस. दुसरी गोष्ट कशी असते की आता 3 डिफेंडेंट्स आहेत, 3 पैकी एकाने ऍक्सेप्ट केलं आहे आणि 2 डिफेंडंट्स ज्या ऍड्रेसवरती गेलेलो ना तो तिथून निघून गेला आहे, तो लेफ्ट झाला आहे. लेफ्ट म्हणून आपल्या एक ट्रॅक रिपोर्ट मध्ये येतं. मग अशा नंतर काय होतं की आपण पोर्टल रजिस्टरकडे आपण इंट्रीम ऍप्लिकेशन काढतो आणि ते इंट्रीम ऍप्लिकेशन असतं सर्व्हिस ऑफ समन्स थ्रू सबस्टिट्यूशन. म्हणजे आपण एक प्रे करतो की आता आम्ही बाय पोस्ट पाठवलंय, आता आम्ही पेपर पब्लिकेशन सबस्टिट्यूट सर्व्हिस करतो आता आम्ही. मग आपण मग परत रजिस्टर दुसरा समन्स इश्यू करतो पेपर पब्लिकेशन साठी. मग सगळ्या मोडने पण त्याला झाल्यानंतर मग तरीही तो अपियर नाही झाल्यानंतर मग ती एक्सपार्टी प्रोसिडिंग होऊन जाते. एक्सपार्टी प्रोसिडिंग एकदा झाल्यानंतर मग ती इंट्रीम रिलीफ ही आपल्या सेक्युरिटायझेशन मध्ये येते. इंट्रीम रिलीफ OA मध्ये येत नाही. पुढे येतो फायनल हिअरिंग. फायनल हिअरिंगच्या अगोदर हे सगळी प्रोसिजर मी तुम्हाला ना OE ची सांगते. इंट्रीम रिलीफ आपला SA मध्ये होऊन जातो. तर इंट्रीम नंतर येतो एक COD येतो, कारण की समन्स झाले, एक्सपार्टी प्रोसिडिंग झाल्या. मग आता बँक काय करणार, आता बँक त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट सगळ्या ऑन रेकॉर्ड आणणार कोर्टापुढे की बाबा ह्या माणसाने अमुक अमुक तारखेला लोन घेतलं आहे, त्यांचं सँक्शन लेटर अमुक अमुक तारखेचं आहे, त्यांनी मॉर्गेज केली आहे आमच्याकडे प्रॉपर्टी थ्रू मॉर्गेज डीड, टायटल डॉक्युमेंट्स आमच्याकडे सबमिट केलेले आहेत, सगळ्या गोष्टी सगळ्या ऍज अन वे ऑफ एफिडेव्हिट फॉर्म मध्ये तो सगळ्या गोष्टी देतो. ते पण एफिडेव्हिट लीगल ऑफिसरला येऊन एफर्म करावं लागतं. मग एकदा COD ऑन रेकॉर्ड गेलं ना, त्याच्यानंतरची डेट मिळते रिटर्न आर्ग्युमेंट्स फाईल करायला. मग एकदा रिटर्न आर्ग्युमेंट्स फाईल झाल्यानंतर मग तुमची शेवटची स्टेप असते फायनल हिअरिंग. फायनल हिअरिंग नंतर मग PO साहेब असतात, ते रिकव्हरी प्रोसिडिंग स्टार्ट करा म्हणतात, म्हणून ते RC काढतात, रिकव्हरी सर्टिफिकेट काढतात त्या लोन डिफॉल्टरच्या नावाने. आता प्रॅक्टिकल कंप्लायन्स फायलिंगचं कसं असतं, ई फायलिंग आणि फिजिकल फायलिंग, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं ते. ई फायलिंग प्रोसेस आता नवीन, आता DRTची आपली वेबसाईट थोडी अपग्रेड झाली आहे. आता सगळ्या गोष्टी खूप एकदम स्मूथली सगळ्या त्यांनी केल्या आहेत, म्हणून ई फायलिंग आता खूप छान पद्धतीने होतं. आता ई फायलिंग मध्ये तुम्हाला जर तुम्ही बँकांकडून फाईल करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट टाकावी लागते की बाबा IFSC कोड टाकावा लागतो, बँकेचा ऍड्रेस टाकावा लागतो, जो लीगल ऑफिसर डील करतोय अमुक अमुक मॅटरशी त्यांचं नाव टाकायचं, परत त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, ह्या सगळ्या गोष्टी, त्याचं रजिस्टर्ड ऑफिस जे काय बँकांचं असतील रजिस्टर्ड आणि हेड ऑफिस, ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या. आणि ई फायलिंग मध्ये
जो कोणी वकील फाईल करतोय त्याच्या पण गोष्टी ई फायलिंग मध्ये बाजूला एक सेक्शन असतो ऍडव्होकेट नेम म्हणून. जर ऍडव्होकेट त्या नावामध्ये जर कोणाचं नाव नसेल कोणत्या ऍडव्होकेटचं, तर खाली एक सेक्शन अजून एक दिलेला असतो ऍड ऍडव्होकेट म्हणून, मग तोही आपण करू शकतो. त्यानंतर जसं सांगितलं फिजिकल फायलिंग, आता DRT 1 मध्ये तर फिजिकल फाईल लागतच नाही, DRT 2 आणि 3 मध्येच आपल्याला फिजिकल फाईल लागते. नंतर येतं इंडेक्स प्रिपरेशन, पेजिनेशन आणि कम्प्लिशन. आता इंडेक्स प्रिपरेशन म्हणजे कसं असतं, आता DRT 1 मध्ये काय तुम्ही एकच पार्ट देता, म्हणजे एक पूर्ण काय म्हणतात एकच तुमचा व्हॉल्यूम असतो, एकच काय म्हणतो आपण त्याला, 2 पार्ट नाही होत. DRT 1 मध्ये फक्त एक पार्ट लागतो. आता DRT 2 मध्ये तुम्हाला 2 पार्ट मध्ये ऍप्लिकेशन फिजिकली द्यावे लागतात. पार्ट ए मध्ये येतं तुमचं मेन ऍप्लिकेशन, वकालतनामा आणि मेमो ऑफ ऍड्रेस, हे पार्ट ए मध्ये येतं. आणि पार्ट बी मध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी इंडेक्स वगैरे ह्या सगळ्या तुमच्या पार्ट बी मध्ये येतं. आता पेजिनेशन कसं होतं DRT मध्ये, तुमचं पार्ट ए चं शेवटचं पान जर 100 असेल तर पार्ट बी चं पहिलं पान तुमचं 101च पाहिजे, म्हणजे कंटिन्यू पेजिनेशन होतं. नंतर मग एनेक्स्चर मार्किंग आणि सर्टिफाईड कॉपी. एनेक्स्चर मार्किंग तेच सांगितलं, एक्झिबिट्स कसे मार्क होतात, एक्झिबिट ए, एक्झिबिट बी. आता ई फायलिंग मध्ये कसं आहे, तुम्हाला ना तुमची जी PDF फाईल असते, एकदा तर तुमचा ना फिजिकल मॅटर रेडी झाला ना, तुम्हाला ते स्कॅन करावं लागतं. आणि स्कॅनिंग मध्ये तुम्हाला ना एक बुक मार्किंग प्रकार असतो, तो बुक मार्किंग प्रकार झाल्याशिवाय तुमची फाईल कोर्टात ऍक्सेप्ट होत नाही, ऑनलाईन ऍक्सेप्ट होत नाही. ती बुक मार्किंग, आता तुमचं सपोज आता पहिल्या पानावरती जर तुमचं ऍप्लिकेशन असेल तर तुम्हाला राईट क्लिक करून तिथे बुकमार्क ऍड करून तुम्हाला ते दाखवून द्यायचंय कोर्टाला की बाबा अमुक ठिकाणी एक्झिबिट ए आहे. म्हणजे ते कन्व्हिनियंट होऊन जातं कोर्टाला तुमचे सगळे पेपर्स बघण्यासाठी, म्हणून त्याला बुकमार्किंग करावी लागते. सर्टिफाईड कॉपीजला पण तुम्हाला अप्लाय करायचं असेल, तुम्हाला अगोदर ऑनलाईन सगळ्या गोष्टी फिलअप करायच्या आहेत, ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. आणि DRT मध्ये कुठेही हार्ड कॅश द्यायची नाहीये, सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईनच पे करायच्या आहेत. त्याची रिसीट फक्त तुम्हाला कोर्टात दाखवायची आहे, बाबा मी डिपार्टमेंटमध्ये दाखवायची आहे की मी ऑनलाईन फिल केलेलं आहे. कधी कधी काय होतं, तुम्ही ऑनलाईन पैसे तुमच्याकडून तरी जातात अकाउंट मधून, पण रिसीटच जनरेट होत नाही. तसं झाल्यानंतर काय करायचं असं, तुमचा एक ट्रान्झॅक्शन ID आलेला असतो, ट्रान्झॅक्शन नंबर आलेला असतो, तो कोर्टामध्ये जाऊन डिपार्टमेंटमध्ये जाऊन तुम्हाला तो त्यांना दाखवायचा असतो. मग ते त्यांच्याकडे रिसीट जनरेट करून आपल्याला देतात. असं मोस्ट ऑफ द मॅटर्स मध्ये होतं की बाबा पैसे तर गेले आहेत, फक्त रिसीट आलेली नाहीये. मग ते आपण कोर्टाकडे जाऊन ते ट्रान्झॅक्शन नंबर देऊन ती आपण रिसीट घेऊ शकतो. आता डिले कंडोनेशन ऍप्लिकेशन, जसं तुम्हाला अगोदर सांगितलं की मॅटर फाईल करायलाच डिले झाला आहे, 10 दिवसाचा 12 दिवसाचा जितका डिले झाला आहे, त्यासाठी तुम्हाला मिसलेनियस ऍप्लिकेशन काढायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही IA काढू शकत नाही. मिसलेनियस ऍप्लिकेशन डिले कंडोनेशन साठी आणि इंटरिम रिलीफ साठी तुम्हाला IA काढायचं आहे. आता मिसलेनियस ऍप्लिकेशन त्याच्याच खाली आहे बघा, तेच आपल्याला फाईल करायचं आहे. डिले कंडोनेशन ते वन अँड द सेम झालं. मग नंतर रजिस्ट्री ऑब्जेक्शन हँडलिंग, जसं तुम्हाला सांगितलं ते डिफेक्ट रिमूव्हल प्रोसेस जी तुम्हाला सांगितली ती सेम तशीच फॉलो करायची आहे. डिफेक्ट्स काढल्याशिवाय तुमचा मॅटर पुढेच जाऊ शकत नाही. पुढची स्लाइड आहे DRT मध्ये अपील कसं दाखल करायचं. आता एकदा DRT मध्ये तुमचा मॅटर गेला, OA मध्ये तुम्हाला लगेच रिलीफ मिळते, कारण की DRT कोणासाठी बनलेला आहे, मूळ उद्देश त्याचा काय आहे, रिकव्हरी. आणि रिकव्हरी असेल तर सगळ्यात पहिला प्रिफरन्स बँकांनाच दिला जातो, त्याच्यानंतर बॉरोवर्सला दिला जातो. कारण की रिकव्हरी, कारण की इट्स अन पब्लिक मनी, पब्लिक मनीला अगोदर सेक्युअर करणार ना कोणतंही अथॉरिटी, म्हणून त्यांना अगोदर प्राधान्य दिलं जातं. आणि मोस्ट ऑफ द टाइम OA चे डिस्पोजल जास्त असतात सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन पेक्षा. आता कधी कधी OA डिसमिस होऊन जातो, कधी एकदमच क्वचित बँकांचा OA डिसमिस होऊन जातो. त्यानंतर मग ते जातात अपीलमध्ये, अपीलेट अथॉरिटीमध्ये, जी मुंबईची आहे, कुलाब्यालाच आहे DRT पहिल्या मजल्यावरती. मग तिथे गेल्यानंतर आता तिकडे पूर्णपणे कोर्ट फी बदलून जाते. तिथे अगोदर तुम्हाला तुमची जी काही
क्लेम अमाऊंट आहे त्याचे 25% तुम्हाला प्री डिपॉझिट करायचे, तरच तुमचं तिथे तुमचा ओए असू दे किंवा तुमचा एसए असू दे तो तुमचा एंटरटेन केला जातो. विदाउट दॅट यू कॅनॉट गो बिफोर DRAT. आणि आता DRAT मध्ये टाइम लिमिटेशन फॉर अपील किती आहे? 30 दिवसांचं आहे. विदिन 30 days यू हॅव टू फाईल युअर अपील बिफोर DRAT. आता ड्राफ्टिंग आणि स्ट्रॅटर्जी मी ह्या 2 गोष्टी झालेल्या आहेत माझ्या प्री डिपॉझिट, म्हणून मी इथे डिरेक्टली ड्राफ्टिंग आणि स्ट्रॅटर्जी वरती येते. इथे अपील मेमो आहे, स्टे ऍप्लिकेशन आहे आणि DRATचे हिअरिंग, इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल इश्यू. आता इथे पण तुम्हाला 11 पॉइंटच आहेत. 11 पॉइंट मध्येच तुम्हाला वाइंड अप करायचे आहे. फक्त तुम्हाला अपील मध्ये सांगून काय द्यायचं आहे की बाबा DRATने कोणकोणते माझे मुद्दे घेतले नाहीयेत ही ऑर्डर पास करताना, जेणेकरून आता मी आलोय DRAT पुढे. तुम्हाला ह्या गोष्टी फक्त त्यांना दाखवून द्यायच्या आहेत. तर त्याच्या अनुसार मग तुमचे मेरिट्स जसे मॅटरचे असतील ते एंटरटेन होऊन मग तुम्हाला तशी ऑर्डर पास होऊन जाते. आता 4B मध्ये काय आहे? प्रॅक्टिकल ड्राफ्टिंग आणि कोड प्रॅक्टिस. ओई आणि रिटर्न स्टेटमेंटचे प्रॅक्टिकल ड्राफ्टिंग आपण बघणार आहोत. इंट्रीम जसं सांगितलं मी अगोदर तसं ते डिले कंडोनेशन स्टे ऍप्लिकेशन. पण आता जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की तुमचं इंट्रीम, आता प्रत्येक DRTचे प्रॅक्टिस वेगळे आहेत. इकडच्या पुण्याच्या, परत अजून चेन्नई, औरंगाबाद सगळ्यांच्या प्रॅक्टिस एरिया वेगळे आहेत. तुम्ही एकच ऍक्ट घेताय पण तिथे मोड ऑफ जे कामकाज असतं ते ऍज पर देअर PO असतं. त्यांच्या प्रिसाइडिंग ऑफिसरला जसं कन्व्हिनियंट पडेल त्या गोष्टी त्या करतात. आता DRT1 मध्ये कसं आहे, जेव्हा आपण रेसिपी मूव्ह करतो त्यासोबत तुम्हाला इंट्रीम ऍप्लिकेशन लागत नाही. मी एसएचं सांगते हा. जेव्हा तुम्ही रेसिपी मूव्ह करता की बाबा 4 दिवसांनी प्रॉपर्टी आहे पोझिशनला म्हणून तुम्ही आमचा मॅटर उद्या ठेवा, त्यासोबत तुम्हाला इंट्रीम ऍप्लिकेशन लागत नाही. पण तेच जर तुम्ही DRT2 मध्ये जाल ना, तुम्हाला रेसिपी सोबत तुम्हाला इंट्रीम ऍप्लिकेशन पण द्यायचं आहे PO साहेबांना की बाबा हे माझं इंट्रीम ऍप्लिकेशन आणि ही रेसिपी आहे, अमुक दिवशी पोझिशन आहे. ते DRT3 मध्ये पण तुम्हाला असंच लागतं. तेच व्हेरी करतं PO टू PO. जर रिटर्न स्टेटमेंट इथे दोघं पण फाईल करू शकतो, दोघां मॅटर मध्ये पण फाईल होतं. OA मध्ये पण रिटर्न स्टेटमेंट फाईल होतं, SA मध्ये पण फाईल होतं रिटर्न स्टेटमेंट. एक 15 दिवसाचा नाहीतर 1 महिन्याचा वेळ दिला जातो. आता रिटर्न स्टेटमेंट पण ड्राफ्ट करण्याचे स्किल आहे. उगाच आपल्याला भापट पसारा करत बसायचं नाहीये त्या रिटर्न स्टेटमेंटमध्ये. एकदम मुद्देसूद रिटर्न स्टेटमेंट घ्यायचंय, जेणेकरून आपल्याला कोर्टाला आपलं एक बोनाफाईड गोष्ट दाखवायला येईल की बाबा हा खरंच काहीतरी त्रास झालाय म्हणून ही माणसं कोर्टापुढे आलेली आहेत. आता इंट्रीम, आता तुम्ही म्हणाल काही काहींचे ड्राफ्टिंग स्किल सांगते, जे सेक्युरिटायझेशन मध्ये जे काही पॉइंट्स घेतात ना त्याच पॉइंट्सला ते लोक अजून थोड्या मोठ्या गोष्टीमध्ये कोण जास्त करून AI वापरतात, कुठे कुठे जेमिनी वापरतात, तेच ते लोक इंट्रीम ऍप्लिकेशन मध्ये घेतात. पण तसं न करता वर्ड टू वर्ड फायलिंग मध्ये आणि कुठून तरी कॉपी पेस्ट करण्यामध्ये खूप मोठा फरक असतो. जरी काहींनी कॉपी पेस्ट केली तरी ते जरा ट्रिक वापरून ती कॉपी पेस्ट करावी, जेणेकरून ते वाटणार नाही की बाबा ते AI कडून घेतलंय किंवा कोणत्या थर्ड पार्टी कडून घेतलेलं आहे. ते इंट्रीम आता इंट्रीम ऍप्लिकेशन मध्ये 11 पॉइंट्स वगैरे काही नसतं. एक सलग ऍप्लिकेशन तो असतो आणि त्यामध्ये खाली फक्त शेवटी प्रेयर्स असतात. त्या प्रेयर्स तुम्हाला खूप प्रिसाइज ठेवायचे असतात, जेणेकरून हातात ऍप्लिकेशन घेतल्या कोणतंही कोर्ट अगोदर तुमची प्रेयर बघतं. प्रेयर बघितल्यानंतर मग तुम्हाला रिलीफ ग्रांट करतं. डिले कंडोनेशन मध्ये पण तसंच आहे. स्टे ऍप्लिकेशन इज इक्वल टू इंट्रीम ऍप्लिकेशन, ते तसंच आहे. आता एफिडेव्हिट ड्राफ्टिंग ऍज सच इतकं काही नसतं. ते फक्त 4 किंवा 5 पॅराग्राफ्सच असतं, 2 किंवा 3 लाइनर्स असतं. एफिडेव्हिट वर जास्त इतकं काय ऍज सच टाइम स्पेंड करायची काही गरज नाहीये. आता हे झालं सगळं. आपण रेजिस्टर बघितला, आपण प्रिसाइडिंग ऑफिसर बघितलं, डिपार्टमेंटची कामं बघितली. आता रिकव्हरी प्रोसिडिंग्स कधी येतात? रिकव्हरी प्रोसिडिंग्स हा सगळ्यात शेवटचा एक DRT मधला भाग आहे.
जेव्हा प्रिसाइडिंग ऑफिसर, मी ओएचं सांगते कारण की एसए मध्ये प्रिसाइडिंग ऑफिसरचं काही घेणं देणं नाहीये. सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन फाइल्ड बाय बॉरोवर, इन दॅट सेन्स रिकव्हरी प्रोसिडिंग इज नॉट इनिशिएटेड. रिकव्हरी प्रोसिडिंग इज ओनली इनिशिएटेड इन टर्म्स ऑफ ओए. एसएशी काहीच घेणं देणं नाहीये ह्याचं, फक्त बँकांशी घेणं देणं आहे. आता रिकव्हरी प्रोसिडिंग कधी पिक्चर मध्ये येते, जेव्हा बँक ने ओए फाईल केला, सगळ्या गोष्टी फाईल झाल्या, त्यानंतर फायनल ऑर्डर आली. फायनल ऑर्डर आल्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसर एक ऑर्डर पास करतो आणि सांगतो की रिकव्हरी सर्टिफिकेट मे बी इश्यूड. मग रिकव्हरी सर्टिफिकेट केव्हा इश्यू होते, पीओ साहेबांनी सपोज आज फायनल ऑर्डर केली, त्याच्या 20 किंवा 15-20 दिवसानंतर रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू होते आणि तो मॅटर जातो रिकव्हरी प्रोसिडिंग, आरओ कडे जातो, रिकव्हरी ऑफिसरकडे जातो तो मॅटर. मग आरओ काय करतो रिकव्हरी त्या मॅटरमध्ये, एकदा मॅटर त्याकडे गेल्यावर की तो बघतो आता ह्या बॉरोवर्सचे किती आउटस्टँडिंग ड्यूज आहेत. मग तो डिमांड नोटीस पाठवतो कोणाला, बॉरोवर्सला, की बाबा हा मॅटर मध्ये आरसी ऑलरेडी एक्झिक्यूट झालेला आहे तुझ्या नावाने आणि आता हा मॅटर माझ्याकडे आलेला आहे ऍज अन आरओ रिकव्हरी ऑफिसर, तुझं आउटस्टँडिंग इतके आहे डिमांड, तर तू अमुक अमुक दिवशी तू भरून टाक. तरी तो भरत नाही तर मग त्याच्या ऍसेट्स ना हे करतात, सीज करतात रिकव्हरी ऑफिसर. आता त्याचे ऍसेट्स काही ऍसेट्स मिळतच नाही, मग त्याचे अजून काय म्हणतो आपण, सर्च घेऊन जातो. सर्च शब्द काय, डिटेक्टिव्ह एजन्सी ऑर्डर पास करते रिकव्हरी ऑफिसर, की डिटेक्टिव्ह एजन्सी मी पास करतोय की त्याचे सगळे ऍसेट्स सर्च करायला. कारण की ऑन रेकॉर्ड जे मॉर्गेज प्रॉपर्टी असते, ती मॉर्गेज प्रॉपर्टी कधी कधी विकलेली असते, कधी कधी ती मिळत नाही काही कारणांमुळे. मग त्या बॉरोवरच्या ज्या कसल्या प्रॉपर्टी असतात त्या प्रॉपर्टी शोधण्यासाठी रिकव्हरी ऑफिसर ऑर्डर पास करतो डिटेक्टिव्ह एजन्सी. मग त्या डिटेक्टिव्ह एजन्सीला हायर करून आपल्याला त्याचे प्रॉपर्टी ओळखून घ्यावे लागतात आणि मग त्या प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेऊन, बँकेच्या ताब्यात घेऊन त्या विकून टाकून मग जे काही आउटस्टँडिंग असेल ते आपल्याला सेटल करावे लागतात. हे काम करतो रिकव्हरी ऑफिसर. रिकव्हरी ऑफिसर अजून एक काम करतो, आता ऑक्शन प्रॉपर्टीचे तो ऑक्शन ची ऑर्डर देतो. कारण की आता त्यांनी पैसेच दिले नाही तर बँक त्याचे पैसे कुठून घेणार, ऑब्व्हियसली बँक विल सेल द मॉर्गेज प्रॉपर्टी अँड दे विल रिकव्हर देअर ड्यूज. मग त्यामध्ये ऑक्शन नोटीस निघते. कोण कोण ही ऑक्शन नोटीस पण चॅलेंज करतं एकदा एक्झिक्यूट झाल्यानंतर. ती ऑक्शन नोटीस तुम्हाला परत पीओन कडे चॅलेंज करायची, रिकव्हरी ऑफिसरकडे चॅलेंज नाही करू शकत तुम्ही ऑक्शन नोटीस किंवा ऑक्शन सेल. मग आता ऑक्शनची ऑर्डर काढल्यानंतर सोळ्यांच्या दिवशी मग एक ठरलेला असतो दिवस, जे काय कन्व्हिनियंट अनुसार. मग ती ऑक्शन निघते, त्यानंतर बँकांना त्याच्या वेबसाईट असते, ऑक्शनची वेबसाईट असते, त्याच्यावरती ती प्रॉपर्टी पुट ऑन करावी लागते आणि एक रिझर्व्ड प्राइस ठेवावी लागते त्या प्रॉपर्टीची. बाबा रिझर्व्ह प्राइस कधी पण त्या प्रॉपर्टीच्या बरोबरीने ठेवावी लागते. त्या प्रॉपर्टीची जी मार्केट व्हॅल्यू असेल ना त्या बरोबरीने ठेवावी लागते. जास्त आपण नाही ठेवू शकत ती प्राइस किंवा एकदमच कमी ठेवू शकत नाही, बट सिमिलर टू आउटस्टँडिंग ऑल्सो आणि सिमिलर टू दॅट मार्केट प्राइस ऑल्सो. व्हॅल्यूअर पण सपोज तुम्हाला मार्केट प्राइसच कळत नसेल ऑक्शन प्रॉपर्टीला, मग अजून एक ऑर्डर पास करतो रिकव्हरी ऑफिसर व्हॅल्यूअरची. प्रत्येक डीआरटी मध्ये व्हॅल्यूअर एक गव्हर्नमेंट अथॉराइज्ड व्हॅल्यूअर असतो, तो तुम्हाला त्यांना फोन करावे लागते, लिस्ट देतात तुम्हाला, मग ते तुम्हाला हे करावे लागते, त्यांना फोन करून फॉलोअप घेऊन ती प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे कोर्ट कमिशनर पण अपॉइंट होतो. आता कोर्ट कमिशनर कधी अपॉइंट होतो, रिकव्हरी ऑफिसर कोर्ट कमिशनर अपॉइंट करतो. हे सगळ्या प्रोसिजर अगोदरच्या झाल्या, त्याची ऑक्शन प्रॉपर्टी पुट ऑन केली वगैरे. आता ही प्रॉपर्टी ऑक्शन करायची आहे, मग ऑक्शनच्या दिवशी सगळ्या ऑनलाईन बीड येतात किंवा तिथे बँकांना जाऊन कोण कोण पर्सनली मीट करतं, ह्या प्रकारे असतात. मग हे कोर्ट कमिशनर केव्हा येतो,
आता आपल्याला एका प्रॉपर्टीचं ऑप्शन घ्यायचं, सेल घ्यायचं आहे, तेव्हा कोर्ट कमिशनर अपॉइंट करून, मग कोर्ट कमिशनर इज नथिंग बट आपल्या आणि तुमच्यासारखे हे ऍडव्होकेटच असतात. फक्त त्यांनी रोज डीआरटी मध्ये प्रॅक्टिस करून करून एक फेस व्हॅल्यू झालेली असते. त्या फेस व्हॅल्यू वरती ओळखून ते रिकव्हरी ऑफिसर त्यांना ऍज एन कोर्ट कमिशनर अपॉइंट करतो. त्यांना अशी ऍज सच वेगळी एक्झाम नसते किंवा ते बाहेरचे माणसं नसतात. ऍज लाईक आपल्या नॉर्मल ऍडव्होकेट सारखेच हे कोर्ट कमिशनर असतात. मग ते जे काय, आणि त्यांना आता तुम्ही म्हणणार की कोर्ट कमिशनर अपॉइंट तर कोर्टाने केलं, मग त्यांना ह्या कामाचे पैसे कोण देतात? ह्या कामाचे पैसे बँक पुरवतो. जे काय बँकेचे जे काय एक सेट स्टँडर्ड असतील फीज देण्याचे, प्रत्येक बँकांचे वेगळे असतात, ते सेट करतात. मग एकदा अपॉइंट झाल्यानंतर मग ते कोर्ट कमिशनर एक नोटीस रेडी करते, मग ती अदर साइडला देते, डिफेंडंट्सला देते की बाबा मी ऍज अन कोर्ट कमिशनर तुमच्या मॅटरमध्ये अपॉइंट झालेली आहे, तुझ्या ह्याचं प्रॉपर्टीचं सो अँड सो दिवशी पोझिशन आहे, पीसफुली आम्हाला तुमच्या प्रॉपर्टीचं पोझिशन हवे. त्यासोबत अजून ऑर्डर करतो की पोलीस प्रोटेक्शन पण ऑर्डर करतो, कारण की ती प्रॉपर्टी एकदम रिमोट एरियामध्ये असेल किंवा कुठे रिमोट एरिया म्हणा किंवा मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये म्हणा, पोलीस हे प्रोटेक्शन हवंच असतं, कारण की तिथे काय होईल आपल्याला सांगता येत नाही. हे सेकंड झालं. आता दुसरी गोष्ट येते की एकदा प्रॉपर्टी सेल झाल्यानंतर ती परत चॅलेंज होऊ शकते का? तर हो, होऊ शकते ती प्रॉपर्टी परत चॅलेंज. परत तुम्हाला ऍज एन थर्ड पार्टी, सपोज बॉरोवर आहे, बॉरोवरने प्रॉपर्टी त्याचं लोन चालूच आहे, पण तरीही ते लोन चालू असताना ती प्रॉपर्टी त्यांनी ना एका थर्ड पार्टीलाच विकली आहे आणि हा एब्स्कॉन्ड झालाय. हा एब्स्कॉन्ड झाल्यानंतर आता ती थर्ड पार्टीला तर यातलं काहीच माहित नसतं. कोर्टाच्या नोटिसेस, बँकांच्या नोटिसेस त्या अगोदरच्या बॉरोवरच्या नावानेच येतं. मग ही पार्टी बोलते की बाबा ह्या प्रॉपर्टीमध्ये मी राहतोय, आता ह्या माणसाने मला ही प्रॉपर्टी विकली आहे, जे काय ड्यूज असतील ते काय काय असतात थर्ड पार्टी, की बाबा हे ड्यूज मी क्लिअर करायला तयार आहे, कारण की हे त्याचं राहतं घर होऊन जातं. मग ते परत त्याला पीओकडे जाऊन तो एसए फाईल करावा लागतो ऍज एन थर्ड पार्टी. त्याची जरा कोर्ट फी कमी येते ऍज कम्पेअर टू एसए, ऍज कम्पेअर टू ओए. थर्ड पार्टी जेव्हा फाईल करतो ती कोर्ट फी त्याला कमी येते. आता पुढची स्लाइड घेऊया आपण. आता हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड ही ट्रेनिंग असणार आहे, जसे सर बोललेत अगोदरच. आणि नंतर मग ड्राफ्टचे नोट्स असतील काय, डीआरटीच्या प्रॅक्टिकल फाईल्स काय असतील ते तुम्हाला सांगण्यात येईल. रिअल केस स्टडी जे आता जे सांगितलं त्यापेक्षा जरा डीपली सांगण्यात येईल. ट्रिब्युनलचे जे गायडन्स अजून मला चांगल्या पद्धतीने तुम्हाला देता येतील. बँकिंग नॉलेज, सेक्युरिटायझेशन ऍक्ट तुम्ही वाचा, त्यामध्ये ज्युनियर ऍडव्होकेट्सला आता खूप चांगली संधी आहे. आता तुम्ही म्हणाल की आता बँकांचे ओए आपण कसे फाईल करू शकतो ऍज एन नॉर्मल ऍडव्होकेट, पण तसं नाही. प्रत्येक बँकांकडे ना एक ऍडव्होकेट पॅनल असतो. त्या ऍडव्होकेट, आता तुमची एक 7 इयर्सची किंवा 5 इयर्सची तुमची प्रॅक्टिस झाली ना, तर तुम्हाला बँकांना एक तुमचं एम्पॅनलमेंटसाठी तुम्हाला लेटर द्यावं लागतं की बाबा माझी 5 वर्षाची प्रॅक्टिस झालेली आहे किंवा 10 वर्षाची प्रॅक्टिस झालेली आहे, मला ह्या बँकांच्या पॅनलवरती यायचंय. मग तुम्ही एकदा तर त्या बँकांच्या पॅनलवरती आलं, मग तुम्हाला खूप ऍक्टिव्हली काम करावं लागतं. तुम्हाला कुठेच चुकता कामा नये तुम्ही, कारण की सपोज एका ऍडव्होकेटला बँक पॅनल मिळालं. माझा आवाज येतोय ना? हॅलो? हो मॅडम. हा. एखाद्या ऍडव्होकेटला बँक पॅनल मिळालं आणि त्याच्या कोणत्या तरी अशाच केअरलेसमुळे जर त्याचं डीपॅनलमेंट झालं ना, तर त्याला परत दुसरा बँक पॅनल मिळणं खूप अवघड होऊन जातं, कारण की तो एक एकदम वाईट रिमार्क मानला जातो की एका बँकांनी त्यांना पॅनलमेंट देऊन त्यांना काढून टाकलेलं आहे. म्हणून जेव्हा ही कोणताही ऍडव्होकेट बँक पॅनलवर असतो त्याला खूप ऍक्टिव्हली, खूप स्मार्टली गोष्टी हँडल कराव्या लागतात. पण ऍज सच जेव्हा आपण बँक वरती नसतो, जेव्हा फक्त आपण बॉरोवरच्या साईडने जेव्हा लढा देत असतो ना, तेव्हा आपल्यावरती फक्त त्या दिवसापुरतं प्रेशर असतं, त्याच्या पोझिशनच्या दिवसापुरतंच प्रेशर असतं. पण ऍज अन बँक ऍडव्होकेट मी तुम्हाला घाबरवत नाही, पण तुम्हाला एक अलर्टनेस देते. जर तुम्ही उद्या जाऊन बँकांच्या कोणत्याही पॅनलवरती असाल तर तुम्हाला खूप
केअरफुली काम करायचं आहे. प्रत्येक हिअरिंग अटेंड करायची आहे. प्रत्येक हिअरिंग मध्ये तुमच्यासोबत तो बँक मॅनेजर असतो, बँक लिगल हेड असतो, येतो तुमच्यासोबत, किंवा तो व्हीसी थ्रू पण अपियर असतो. म्हणजे मग ह्या गोष्टीमध्ये आपण त्याला सांगू पण शकत नाही की बाबा मी अपियर होतो, कारण की तोही कुठून तरी व्हीसी थ्रू किंवा फिजिकली तो अपियर असतोच आपल्यासोबत, कारण की त्यालाही त्याच्या वरिष्ठांना रिपोर्ट द्यायचा असतो. म्हणून बँकांच्या पॅनलवरती इट्स अन व्हेरी क्रिटिकल रोल यू हॅव टू प्ले वेन यू आर ऑन अ बँक पॅनल. आणि आता दुसरी गोष्ट सांगेल, आता सपोज कॅनरा बँकच्या पॅनलवरती एखादा ऍडव्होकेट आहे आणि त्याला त्याच बँकांकडून लोन घेतलं आहे एका व्यक्तीने, आणि तो व्यक्ती आला त्याच्याकडे डिमांड नोटीस चॅलेंज करायला. ह्या परिस्थितीमध्ये ना जो ऑलरेडी त्या पॅनलवरती आहे ना तो हा मॅटर घेऊ शकत नाही, कारण की तो ऑलरेडी कॅनरा बँकेकडून लढतोय, म्हणून तो ह्या बॉरोवरचा मॅटर घेऊ शकत नाही, जेणेकरून त्या बॉरोवरने कॅनरा बँकेकडून लोन घेतला आहे. हा, दुसऱ्या बँकेकडून जर लोन घेतला असेल ना, अमुक बँक XYZ बँक, तो त्याच्या वतीने तो अगेन्स्ट त्या बँकांच्या अगेन्स्ट तो लढा देऊ शकतो. पण सेम बँकांच्या पॅनल चे ऍडव्होकेट्स हे म्हणजे घेत नाहीत केस. हा, ते रिफर करतात कोणत्या दुसऱ्या ऍडव्होकेटला, ब्रदर ऍडव्होकेटला कोणत्याही हे करतात, पण सेम पॅनलचे घेत नाहीत मॅटर्स. आणि लगेचच पॅनल मिळत नाहीत तुम्हाला. अगोदर आता कोणते तरी सिनियर आहेत, ते ऑलरेडी 4-5 पॅनलवरती आहेत, मग त्यांच्या अंडर चेंबर प्रॅक्टिस करून एक ओळख झालेली असते. ऍज सच तशी ओळख तुम्ही रोज कोर्टात जाता, मग ह्या बँक मॅनेजरशी भेटता, त्या बँक मॅनेजरशी भेटता, असं करून ती पण एक ओळख तुम्हाला एक पुटून ऍड ऑन भरते तुमच्या एम्पॅनलमेंट मध्ये, की बाबा हा ह्या व्यक्तीला मी बघितलं कोर्टात, ही चांगली प्रेझेंटेबल आहे, चांगली आर्ग्यू करते, चांगलं तिचं म्हणजे कोर्टाला चांगली कन्व्हिन्स करते ती तिच्या मुद्द्यावरती. मग तेही तुमच्या एका एम्पॅनलमेंट लेटरमध्ये तेही ऍड ऑन होऊन जातं, आणि तसंही तुम्हाला बँक पॅनल मिळून जातो. मध्ये ऍज सच तसं काही नाहीये. मध्ये फक्त तुमच्याकडे बॉरोवर आल्यानंतर तुम्हाला एक त्या लिमिटेड पिरियड साठीच तुमच्यावरती एक बर्डन असतं की बाबा हा याचा एसे ड्राफ्ट करायचा आहे, विदिन लिमिटेशन फाईल करायचं आहे, परत त्याला कंप्लायन्स करायचं आहे, पुट ऑन करायचं आहे बोर्डावरती थ्रू प्रेसिपी. ती एक फक्त दमछाक असते. बाकी ओए ही खूप लॉंग प्रोसेस म्हणजे ही खूप क्रिटिकल प्रोसेस आहे बँकांच्या पॅनलवरती असणं. आता ह्या प्रशिक्षणाचा परिणाम काय होणार आहे आपला, तुम्ही कसे एक ऍज एन स्वतंत्र प्रॅक्टिस करू शकता की नाही, की तुम्हाला सिनियरचीच गरज आहे. हो, सिनियरची गरज असते. प्रत्येक मॅटर मध्ये एक सिनियरची गरज असते. केव्हा असते? जेव्हा तुम्ही बेसिक गोष्टी जेव्हा तुम्ही शिकता ना, तेव्हा तुम्हाला सिनियरची अत्यंत गरज असते. कारण की आपण एका व्ह्यूने एका मॅटरकडे बघत असतो, पण जेव्हा समोरचा आपला जो सिनियर असतो तो एकदमच वाईड दृष्टिकोन घेऊन तो त्या मॅटरकडे बघत असतो. म्हणून अगोदर सिनियरशी तुम्ही हे करा की बाबा काय करायचं आहे, ह्या मॅटर पुढे जाऊन कसा चांगला अजून होता येईल, कशी आपल्या फेवरमध्ये ऑर्डर वगैरे पास होता येईल, ते एक बघायचं. इथे स्वतंत्र प्रॅक्टिस हमखास करू शकता तुम्ही. DRT मध्ये स्वतंत्र प्रॅक्टिस ओए दाखल करू शकता. जसं मी सांगितलं तुम्हाला, बँक पॅनल मध्ये येऊन तुम्ही ओए दाखल करू शकता. कोणतीही रिकव्हरी मॅटर्स तुम्ही विथ कॉन्फिडेंट तुम्ही हाताळू शकता. केव्हा हाताळू शकता? जेव्हा तुमच्याकडे कोणतेही पेपर्स येतात ना, तेव्हा तुम्ही पेपर टू पेपर, वर्ड टू वर्ड त्या एक्झिबिट्स तुम्ही वाचले पाहिजे. कारण की छोट्यातली छोटी पेपरही तुम्हाला खूप मोठी गोष्ट, खूप मोठा एक एव्हिडन्स देऊन जातो. कुठे चूक झाली आहे, कुठे चूक नाही झाली आहे, भले ती बँकांकडून असू दे, भले ती बॉरोवर कडून असू दे. परत बँकिंगचे डॉक्युमेंट्स सहज, ते दादा जे सांगितलं, बँकिंगचे डॉक्युमेंट्स सहज तुम्ही वाचू शकता. म्हणजे पेपर हातामध्ये आल्यानंतर तुम्हाला समजायला पाहिजे हे हायपोथिकेशन डीड आहे, किंवा हे लोन एग्रीमेंट आहे, किंवा हे ट्रांचेसचे एग्रीमेंट्स आहेत, किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते पेपर एक हेडिंग वाचल्यानंतर तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे बाबा हा हे पेपर आहे. त्यानंतर DRT मध्ये हिअरिंग प्रभावपणे कायदेशीर व्यक्तिवाद तुम्ही करू शकता. आता हिअरिंग तुम्ही व्हर्च्युअली पण करू शकता आणि तुम्ही समोर जाऊन फिजिकली पण करू शकता. बट मी प्रिफर करते, आता खूपच तुम्हाला काहीतरी दुसरीकडे
दुसऱ्या कोर्टात काम आहे म्हणून तुम्ही जाऊ शकत नाही, तेव्हा व्हर्च्युअली ठीक आहे. बट वेन यू गो बिफोर कोर्ट पर्सनली ना, तो एक तुमचा एक ऑरा बनून जातो की लोकांना हे बाजूच्या ऍडव्होकेट्सला किंवा प्लस जजेसला कळतं की बाबा येस की हिचं किंवा ह्यांचं जे आर्ग्युमेंटची जी ट्रिक आहे ती बरोबर आहे. कारण की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू इतकं होतं, ते असं नाही की नाही होतं, पण फिजिकली जाऊन तुम्ही अजून एक छाप पाडू शकता तुमची. कारण की आणि फिजिकली जाऊन मी अजून का म्हणते की कसं होतं खूपदा की आपण जाऊन आर्ग्यू करतो ना, मागे खूप सारे लिटिगेंट्स पण बसलेले असतात. मग कधी कधी ते लिटिगेंट्सचे ऍडव्होकेट्स असतात ना, खूप खूप त्रास मिळालेला असतो त्यांना त्या ऍडव्होकेट्स कडून. म्हणून ते शोधत असतात नवीन ऍडव्होकेट्सचे की बाबा मला माझा ऍडव्होकेट चेंज करायचा, मला कसे. मग कधी कधी तुम्हाला मागे जे बसलेले आहेत दुसऱ्या मॅटर्सचे लिटिगेंट्स, त्यांच्याकडून पण तुम्हाला मॅटर्स मिळून जातात. छोटे का होईना त्यांना त्यांच्या नजरेत तुम्ही येता. म्हणून मी जास्त करून प्रिफर करते की तुम्ही पर्सनली जाऊन तिथे हिअरिंग केली हवी, करायला हवी, ना की डीआरटी मॅटर्स मध्ये, कोणत्याही मॅटर्स मध्ये, क्रिमिनल असू दे सिव्हिल असू दे. आता प्रॅक्टिकल ट्रिब्युनलची प्रोसिजर जसं तुम्हाला आता मी सांगितलं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक दोन तुम्ही मॅटर कराल ना, मग तुम्हाला एक ट्रिक समजून जाईल की बाबा की एसए कसा फाईल होतो, ओए कसा फाईल होतो. रिकव्हरी प्रोसिडिंग आपल्याला फाईल करावी लागत नाही, ती इंटरनली रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू झाल्यानंतर ती डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट रिकव्हरी प्रोसिडिंग त्या आरओच्या ऑफिसमध्ये जाते. तिथे आपल्याला स्वतःहून काय फाईल करायची गरज नाही इनिशियल स्टेजला. नंतर आपण ऍप्लिकेशन फाईल करू शकतो की बाबा मॅटर सेटल झाल्या म्हणून एक ऍप्लिकेशन काढू शकतो की मॅटर हॅज ऑलरेडी बीन सेटल्ड, सो काइंडली डिस्पोज ऑफ दिस पिटिशन म्हणून विड्रॉ दिस पिटिशन आपण ते काढू शकतो. पण ऍज सच आपल्याला स्वतःहून काही रिकव्हरी ऑफिसरकडे फाईल करायची गरज नसते. हे झालं ओएचं. अगोदरच सांगितलं ओए फक्त रिकव्हरी हे करू शकतो, रिकव्हरी ऑफिसर फक्त ओए फाईल करू शकतो. आणि आता ही आपली 3 आठवड्यांची बॅच असणार आहे, जसं सरांनी सांगितलं हेच टायमिंग असणार आहे. अजून कोणाला काय विचारायचं तर तुम्ही विचारू शकता. वन करेक्शन विल बी देयर मॅम, 4 वीक असणार आहे. ते ग्रामॅटिकल मिस्टेक होतं. ओके 4 आठवडे. कोणाला काही क्वेरीज आहेत, प्रश्न आहेत अजून काय? मॅम जिथे डीआरटी नाही आहे, म्हणजे छोटे जिल्हे, तिथे डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा सेशन्स कडेच असतं का ज्युरिस्डिक्शन? तिथे मग तुमचं कसं जातं, डिस्ट्रिक्ट कोर्टांकडे जातं. तिथे सेक्शन 14 अंडर फाईल होते. बँक सेक्शन 14 अंडर फाईल करतो. मग तिथे ऑर्डर पास होते आणि ती ऑर्डर पास होऊन आता गावखेड्यात असेल, आता तुमचं तेच म्हणणं आहे ना की मेट्रोपॉलिटन मध्ये नसल्यावरती, मग तिथे कसं होतं, छोटे जिल्हे. छोटे जिल्हे, मग तिथे डिस्ट्रिक्ट कोर्टातले जज आहेत ती ऑर्डर पास करतात तिकडच्या तहसील ऑफिसला. तहसीलदारला ते सांगतात की बाबा अमुक मॅटर मध्ये ही ऑर्डर पास झाली आहे. मग तहसीलदार त्यामध्ये मग पुढे येतं कोर्ट कमिशनर येतो. म्हणजे त्या मूळ ऑर्डर मध्येच कोर्ट कमिशनर ऑलरेडी अपॉइंट झालेली असते. ती कधी एक्झिक्यूट होते, जेव्हा तहसीलदारकडे ही ऑर्डर जाते. तहसीलदार नसेल तर मग ते सर्कल ऑफिसर असतो, त्यांच्याकडे ती ऑर्डर एक्झिक्यूट करायला जाते. मग तहसीलदार पूर्ण त्या पोलीस प्रोटेक्शन सोबत त्या प्रॉपर्टी मध्ये जातो आणि त्या प्रॉपर्टीचा कब्जा घेतो. अच्छा, ओके मॅम, थँक्यू. येस. अजून काय प्रश्न कोणाचे? हॅलो. हा बोला. हा मॅम, तुम्ही ऑक्शन नोटीस बद्दल सांगितलं, ते ऑक्शन नोटीस कोण चॅलेंज करतं आणि कोणाकडे ते प्लीज रिपीट कराल का? ऑक्शन नोटीस आहे ना बँकच काढते. जेव्हा पोझिशन नोटीस पण झालेली असते इश्यू करून आणि बँकांनी पोझिशनही घेतलेलं असतं. आता फक्त पोझिशन घेऊन बँकांना चालत नाही ना, ती प्रॉपर्टी बँक स्वतःकडे ठेवून काय करणार? त्याचा मेन मोटिव्ह काय आहे की त्याला पैसे मिळायला पाहिजेत. नथिंग बट इट्स अन पब्लिक मनी. प्रॉपर्टी ती मग विकण्यात काढते बँक आणि मग ती ऑक्शन थ्रू विकते बँक. ती ऑक्शन थ्रू विकल्यानंतर मग कोणाकोणाला कळतं की बाबा हा ही ऑक्शन थ्रू विकली आहे ना, मग ती प्रोसिजर परत आपण एसए मध्ये फाईल करतो. एसए मध्ये ती ऑक्शन नोटीस चॅलेंज करतो. ती ऑक्शन नोटीस चॅलेंज करायला पण 45 डेजचा टाइम लिमिट आहे. अजून काय?
हॅलो, त्याच्यामध्ये मॅडम आपण पर्सनल मनी रिकव्हरी बघणार नाही का? काय बोलत सर? पर्सनल मनी रिकव्हरी. पर्सनल मनी रिकव्हरी नाहीये तिथे, फक्त तुम्ही बँकांकडूनच पैसे घेतलेले पाहिजेत. पर्सनल रिकव्हरी नाहीये डीआरटी अंडर. पर्सनल रिकव्हरी असेल ती तुमची इकडे जाते, सिव्हिल कोर्टात जाते. डीआरटी हे फक्त फायनान्शियल इन्स्टिट्यूट साठीच बनलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट, ही फायनान्शियल इन्स्टिट्यूट मध्ये 20 लाखाच्या वरती जर लोन असेल ना, तरच तुम्ही इनिशिएट करू शकता डीआरटी कडे. ते दोघांना पण लागू आहे, ते बँकांना पण आणि जे रिकव्हरी एसए आहे तिकडे पण लागू आहे. की 20 लाखाच्या वरती लोन असेल तरच डीआरटी मध्ये आपल्याला एंटरटेन केलं जातं. त्या व्यतिरिक्त आपल्याला डीआरटी मध्ये एंटरटेन केलं जात नाही. त्यानंतर तुम्ही डिरेक्टली मग तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टात तुमचे जावा, जे काय रिकव्हरी असेल ते त्यासाठी. मॅडम 3 वर्षाचा जो टाइम लिमिट आहे, हा. ती कुठल्या दिवसापासून म्हणजे काउंट होते बँकेच्या दृष्टीने? बँकेच्या दृष्टीने त्यांनी जो लास्ट पेमेंट केला आहे ना, हा, बरोबरने जो लास्ट त्याचा पेमेंट केला आहे ना, त्या दिवसापासून 3 वर्ष. ओके, एनपीए झाल्यापासून 3 वर्ष नाही? एनपीए झाल्यापासून नाही, तो लास्ट पेमेंट केला आहे. कारण की लास्ट पेमेंट त्याचा एनपीएच्या अगोदरच झाला असेल ना, तरच त्याचा एनपीए झालेला आहे अकाउंट. नाही, 90 डेजच्या टाइम फ्रेमच्या जर सर्व्हिसिंग झालं नाही अकाउंटचं, तर तो ऑटोमॅटिकली एनपीए होतो. हो, पण मग त्याच्यानंतर त्या बॉरोवरनं परत पैसे भरले असतील, हा, आणि मग तो अकाउंट आफ्टर से काहीतरी 90 डेजच्या नंतर तो बँक परत रेग्युलराइज करते, तेव्हा मग तुम्हाला ती बँकांना एक्नॉलेज करून द्यावं लागतं की बाबा मी एनपीए झाल्यानंतरही भरलेला आहे. पण आता कसं झालेलं आहे, काही काही गोष्टींमध्ये त्या गोष्टी कन्सिडर केलेल्या जात नाहीत, कन्सिडर करत नाहीत बँक. ती एक बँक आपल्या गोष्टींवरतीच ठाम असते. ओके, म्हणजे लास्ट पासून 3 वर्ष. हो, 3 वर्ष. आणि जर सपोज तुमची 13(2) पण इनिशिएट झाली आहे, तुमची पोझिशन नोटीस पण इनिशिएट झाली आहे, आणि तुम्हाला आता हे खरंच लोन अकाउंट तुम्हाला विलिंगली बंद करायचं आहे, मग तुम्ही एक ओटीएस प्रपोजल घेऊन जाऊ शकता बँकांकडे. पण ते ओटीएस प्रपोजल तुमच्या क्लेम अमाऊंटच्या जरा जवळपास असावं ती अमाऊंट. कारण की सपोज लोनच असेल 90 लाखांचं आणि तुम्ही ओटीएस घेऊन जाते 20 लाख वगैरे, बिलकुल पण बँक एंटरटेन करत नाही. जरा सिमिलर जर असेल ना तुमचं ओटीएस, आणि त्या ओटीएस मध्ये जर तुम्ही त्यांना एक ट्रांचेस दिली की बाबा मी एका महिन्यात इतके भरतो, पुढच्या 6 महिन्यात इतके भरतो, आणि जे काय क्लायंटला जे हे असेल एक्सेप्टेबल तसे असेल, मग तुमच्या अंडर ओटीएस पण तुमचा मॅटर सेटल होऊन जाऊ शकतो विदाउट गोइंग बिफोर डीआरटी. अगोदरच तुम्ही ओटीएस दिलं तर. ओके मॅडम, एक थोडासा आउट ऑफ द ट्रॅक प्रश्न विचारतो. मग ओटीएस केल्यानंतर सिबिल परमनंटली डॅमेज होतं का? ओटीएस केल्यानंतर परमनंटली नाही होत डॅमेज, परमनंटली नाही. पण हा जरा इफेक्ट होऊन जातो तुमच्या सिबिल वरती, बट परमनंटली इट वोंट गेट अफेक्टेड. बिझनेस लोन पण याच्यामध्ये डीआरटी मध्ये हो, बिझनेस एक्सपेन्शन साठी लोन होऊ शकतो. ते येतं डीआरटी अंडरच येतं, फॉर एक्सपान्शन ऑफ बिझनेस. त्याचं सेटलमेंट साठी पण डीआरटी मध्ये ऍप्लिकेशन वगैरे करू शकतो. सेटलमेंट तेच करण्यासाठी तुम्हाला अगोदर ओटीएस द्यावं लागतं. ओपीएस म्हणजे 1 टाइम सेटलमेंट. ओटीएस 1 टाइम सेटलमेंट, ते तुम्हाला अगोदर इनिशिएट करावं लागतं. प्रोसिडिंग पुढे म्हणजे ओए प्रोसीड झाल्याच्या अगोदर, व्हायच्या अगोदर तुम्हाला बँकांना तुमची विलिंगनेस दाखवावी लागते की बाबा तुम्ही पुढे जाऊ नका, मी तुम्हाला अमुक रक्कम देतो जेणेकरून माझं हे अकाउंट आउटस्टँडिंग ड्यूज आहे ते नील होऊन जातील. मग काही माझा आवाज ना एको होतोय, तुम्हाला ऐकू येतंय नीट सगळ्यांना? हो येतोय. मग इनिशिएट पण कधी कधी काय होतं की ओए ऑलरेडी प्रोसिडेड झालेला आहे, त्यानंतर ओटीएस घेऊन जातो बँक. म्हणजे बँक
तेव्हा कसं झालेलं असतं, एक बँकांची मेंटॅलिटी झालेली असते की बाबा आता मी टक्के इनिशिएट आपल्याला केलेली आहे ठेवायला प्रोसिडिंग लागतं, आता. त्याचं सेटलमेंट हॅलो, अर्धवटच तुमचा प्रश्न मला समजला. मी असं विचारलं का नॉर्मली ओटीएस किती पर्सेंटेज वर बँक सेटल करू शकते? पर्सेंटेज असं स्टँडर्ड पर्सेंटेज नाहीये सर. तुमची जी क्लेम अमाऊंट असेल ना, त्या क्लेम अमाऊंटच्याच आसपास तुम्हाला ओटीएस द्यावं लागतं, तरच ती ओटीएस एक्सेप्टेबल होतं. नाहीतर बहुतेक वेळा ओटीएस एक्सेप्ट बँक करतच नाही. म्हणजे तुम्ही सांगा की 90 लॅक्सचं लोन असेल तर काय स्टँडर्ड फॉर्मॅट ठेवणार ना, प्रत्येक बँकांकडे ते स्टँडर्ड फॉर्मॅट नसतोच. 90 लाखाला ऍटलिस्ट तुम्ही त्याला 75-80 पर्यंत तरी क्लोज करा, तर कुठेतरी बँक विचार करते. जर तुम्ही अगदीच 50 आणि 40च्या खाली जर तुमचं ओटीएस प्रपोजल घेऊन गेलं तर बँक बिलकुल पण कन्सिडर करत नाही. मग ती ओए प्रोसिडिंग इनिशिएट होऊ दे बोलते पुढे आणि रिकव्हरी सर्टिफिकेट निघू दे आणि त्यांची प्रॉपर्टी जी काय मॉर्गेज असेल ते जर आम्ही पुढे जे काय सेल वगैरे ते आम्ही करतो. एनबीएफसी ते पण डीआरटी मध्ये हो, ते पण येतात. नॉन बँकिंग पण डीआरटीज मध्ये येतात. समजा एखाद्या क्लायंटने एनबीएफसी ला नोटीस दिलं असेल वन टाइम सेटलमेंटचं आणि बँकेकडून काही इनिशिएटिव्ह होत नसेल तर मग त्याच्यामध्ये काय मग करावं आपण एसए फाईल करू शकतो डीआरटी ला एनबीएफसी अगेन्स्ट करून, त्यांना रेस्पॉन्डंट बनवून. एसए म्हणजे सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन. बॉरोवर जो आहे तो सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन फाईल करतो. बॉरोवर चॅलेंज करतो बँकांना, म्हणजे तेव्हा बँक रेस्पॉन्डेंट असते आणि बॉरोवर असतो ऍप्लिकंट. ओए मध्ये ओरिजिनल ऍप्लिकेशन मध्ये बँक ऍप्लिकंट असते आणि आपण म्हणजे बॉरोवर जे असतो तो रेस्पॉन्डेंट असतो ओए मध्ये. मॅडम एक विचारायचं होतं. हा. मी गॅरंटर आहे हा. आणि लोन ज्याने घेतलंय तो काही पैसे देत नाही. हा. मग आता बँकेची लोक मला फॉलोअप करतात तर मला ओटीएस करायचा. हा. तर मी करू शकता तुम्ही ओटीएस, कारण की आता तो माणूस तर देत नाही. तेच मी एकदम स्टार्टिंग इनिशियली लेक्चर मध्ये सांगितलं. बरोबर को बरोबर एक्सकॉन झालाय तो, आता नाहीच आहे इथे. मग आता बँक गॅरेंटरलाच धरणार, गॅरेंटरशीच फॉलोअप करणार की बाबा तू लोन घेताना एज अन गॅरेंटर होतास, आता तू त्याच्या वतीने लोन क्लिअर कर. बँकला काही नाही तर पैसे हवेत बँकला, दॅट्स इट. आणि माझी जी अमाऊंट आहे ती खूप म्हणजे 35,000 होती लोन घेतलेली, आता ती जास्त झालेली आहे. हा, ते इंटरेस्ट लागून जास्त होणार. बरोबर. मला ओटीएस करायचं आहे तर ते त्याचं फायलिंग मी डीआरटी मध्येच करू शकतो का? लोन तुमचं कितीचं होतं? 35,000. हा, नाही 1000 नाही, मी सांगितलं ना 20 लाखच्या पुढे. मग 20 लाखाच्या पुढे 20 लाखाच्या खालचे डिस्ट्रिक्ट कोर्टात का? डिस्ट्रिक्ट कोर्टात जाणार. ओके. ते ओटीएस म्हणजे काय मॅडम? वन टाइम सेटलमेंट सर. म्हणजे तुम्ही एकदाच बँकांना सांगते की बाबा मी एकदाच पैसे भरतो आणि हे अकाउंट माझं जे काय आउटस्टँडिंग ड्यूज आहे हे सगळे नील करून टाकतो. जी काय प्रोसिडिंग होणार आहेत पुढे हे सगळ्या थांबून जातील माझ्या वन टाइम सेटलमेंटमुळे. आपण असं करू शकत नाही का की मी गॅरेंटर म्हणून मी एक लेटर देतो, मला एक्झिट करा आणि तुम्ही प्रॉपर्टी रिकव्हर करा म्हणून त्याच्यामध्ये? नाही, तसं नाही. गॅरेंटर म्हणून एक्झिट नाही होऊ शकत आपण. मॅडम, हॅलो, हा बोला. हे जे गॅरेंटर्स असतात, सपोज 1 कोटीचा आहे लोन आणि 1 कोटीच्या लोनला 2 गॅरेंटर्स आहेत. तर गॅरेंटर्स त्या डॉक्युमेंट, कारण हे जनरली स्टँडर्ड बँकांचे डॉक्युमेंट्स असतात आणि 2 गॅरेंटर्स बँक मागते, तर त्या गॅरेंटर्स मध्ये गॅरेंटर म्हणजे स्वतःची गॅरंटी अमाऊंट स्पेसिफाय करू शकतं का आणि ते लिगली बँक एक्सेप्ट करतं का बँक ऑब्जेक्ट करतं की 2 गॅरेंटर्स आहेत, मी 25-20 लाखाचीच गॅरंटी एक्सेप्ट करतोय आणि दुसरा सपोज असेल त्यानं 75ची केली किंवा 50ची केली, तर हे कितपत व्हॅलिड आहे? गॅरेंटर त्याची अमाऊंट अशी स्पेसिफिक अशी करत नाहीये, कारण की गॅरेंटर इज जस्ट, त्याच्यामुळे तो बॉरोवरच्याच इतका लायबली एक्सपोज राहतो. येस येस. त्याच्याकरता काही कुठं प्रोव्हिजन्स आहेत का की नाही,
guarantor can restrict the liability. No. Guarantor is equally liable like borrower. त्याला कुठेतरी स्पेसिफिक कमी ऍज अन गॅरेंटर आहे म्हणून त्याला कमी पैसे द्यावे लागतील, बरोबर पळून गेला, तसं काही नाही. गॅरेंटर इज इक्वली लायबल. नाही, 1 कोटीचा म्हणजे लोन आहे, बँकेने 4, 25, 20 लाखाचे जर गॅरेंटर्स घेतले तर त्याचं चालतं का? नाही सर, नाही, तसं नाही. शक्यतो करून मॅडम निकाल कोणाच्या साईडने लागतो, बॉरोवर का बँकेच्या बाजूने लागतो? कारण की बँक तर तिची जी स्टँडर्ड प्रोसिजर असेल ती फॉलो करतेच. तर मग या केसमध्ये बँकेच्या साईडूनच निकाल लागतो का जास्ती करून? ओए मध्ये कसं होतं, ते बँकांकडूनच लागतो, पण एसए चे जे डिस्पोजल रेट्स आहेत ना ते खूप कमी आहेत. एसए मध्ये तुम्हाला कशी रिलीफ मिळते की तुम्ही एसए सोबत म्हटलं ना मी तुम्हाला, तुम्ही इंट्रीम ऍप्लिकेशन पण काढता. आणि इंट्रीम ऍप्लिकेशन का काढता तुमचं? कारण की पोझिशन तुमचं 4 दिवसावरती आहे म्हणून तुम्ही इंट्रीम काढता. मग जेव्हा तुमचं हे इंट्रीम कोर्टापुढे जातं ना, तेव्हा कोर्ट तुम्हाला विचारतं की बाबा तुम्ही किती पैसे द्यायला तयार आहात ह्या क्लेम अमाऊंटच्या संदर्भात. मग तुम्ही म्हणता की मी अमुक एवढी रक्कम द्यायला तयार आहे, तुम्ही माझं पोझिशन त्या दिवसापुरतं डिफर करा. आणि मग मी नंतर माझा अकाउंट रेग्युलराईज करतो पेमेंट देऊन महिना टू महिना. पण जे माझं 4 तारखेचं जे माझं पोझिशन आहे ना ते डिफर करा. मी आज कोर्टापुढेच मी अमुक ह्याचा क्लेम अमाऊंटचा 25% किंवा 30% मी आज डिपॉझिट करतो. मग तसं तुमचं ते तुम्हाला तो एक स्टे मिळून जातो, तो एक ब्लँकेट स्टे होऊन जातो. पण जेव्हा बँकांच्या हातामध्ये ते एक शस्त्र असतं, जेव्हा तेव्हा तुम्ही थांबवणार ना तेव्हा परत बँक तुमचं पोझिशन नोटीस काढणार. पण एसए मध्ये फुल फ्लेज एसए पूर्णपणे बॉरोवरच्या साईडने निकाल लागायला खूप कमी रेट्स आहेत ऍट सच ओए ओरिजिनल ऍप्लिकेशन. मॅडम आणखी एक गोष्ट की ओटीएस केल्यानंतर सपोज 1 कोटीचं लोन आहे, 70 लाखाला ओटीएस म्हणजे आपलं होऊन गेलं, तर ज्या बँकेकडे प्रॉपर्टीज मॉर्गेज केलेल्या असतात त्या 100% बँक रिलीज करते का त्याच्यातले 30% कापून घेते? म्हणजे नाही तसं 30 लाख जे बँकेला म्हणजे कमी दिले तर माझ्या इन्कम्बर्ड प्रॉपर्टी सगळ्या सोडते का? सगळ्या सोडते, कारण की ओटीएस मध्ये तुम्ही 70 म्हटलेलं असं आहे, ते बँकांनी ते 70 एक्सेप्ट केलेलं असते विदाउट एनी लूप होल्स. हो, तेव्हा तुमची पूर्ण प्रॉपर्टी तुमच्याकडे येते. तेव्हा असं नाही नसतं की बाबा त्यातलं 30%च बँकांनी घेतलंय किंवा 20%च घेतलंय, असं काही नसतं. हॅलो मयूर सर. हो मॅम. डू एनीवन सॉरी. मित्रांना जर बिल संदर्भातले पॅचेस जॉईन करायचं असेल तर तुम्ही त्यांना कळवू शकता. अँड फ्रॉम नेक्स्ट वीक कोर्ट प्रॅक्टिस प्लॅटफॉर्म मध्ये सिव्हिल आणि क्रिमिनल इंग्लिश बॅचेस सुद्धा येत आहेत आणि त्याचा नेक्स्ट वीक मध्ये सिव्हिल आणि क्रिमिनल हिंदी बॅचेस सुद्धा येत आहेत. जर कोणी इंटरेस्टेड असतील ना तर त्यांना एकदा कळवा. आणि उद्यापासून सेम टायमिंग असणार आहे, 5 to 6:30 पर्यंत तुम्ही कंटिन्यू करू शकता सेशन वगैरे. आणि विकेंडचे सेशन असणार आहे. संपूर्ण सेशन किंवा आपला जो काही कोर्स आहे तो 4 आठवड्याचा असणार आहे. अँड विल कव्हर ऑल द पार्ट, ज्यामध्ये बेसिक्स पासून तर ऍडव्हान्स पार्ट पर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करू. मग ज्यामध्ये भरपूर साऱ्या ज्या काही लिगल टर्मिनॉलॉजीज असणार आहे, जसं की आज फर्स्ट सेशन होतं, त्यामुळे बऱ्याच सारे स्टुडंटला ओए काय असणार आहे, एसे काय असणार आहेत, किंवा मग ऑदर डीआरटी मध्ये वापरल्या जाणाऱ्या टर्मिनॉलॉजीज काय असणार आहेत या संदर्भामध्ये डाऊट होते. बट हे डाऊट वगैरे तुमचे सर्व हळूहळू जसे सेशन पुढे जातील ना ते सर्व डाऊट तुमचे क्लिअर होतील. आणि ऍटलिस्ट तुमच्यापर्यंत एखादा क्लायंट जरी आला तर तुम्ही नॉमिनल कन्सल्टेशन तरी करू शकाल. तुम्हाला एक आयडिया येईल या संदर्भामध्ये की प्रॅक्टिस वगैरे कशी करायची. आणि जसं मॅमने सांगितलं की सुरुवातीच्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला सर्वांना प्रॅक्टिसच्या संदर्भामध्ये इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करणं थोडंसं अवघड होऊ शकतं, कारण की बराच सारा पार्ट हा टेक्नॉलॉजिकल असणार आहे. किंवा मग आपण जे सांगू शकू की बाबा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत तर तुमच्या एक्सपिरियन्सवर डिपेंड करतील. त्यामुळे सिनियरची
साईट जर तुम्हाला मिळाली चांगली तर इट वुड बी बेटर. बट तुम्हाला कधीही आवश्यकता लागली तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तर तुम्ही मॅमचं कन्सल्टेशन वगैरे करू शकाल. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट सेशन मध्ये उद्या 5 वाजेला. ठीक आहे, ज्यांनी व्हील संदर्भातला कोर्स केला असेल तर व्हीलचं सेशन आता 7 वाजेला असणार आहे, 7 to 8:30. थँक्यू मॅम फॉर युअर Thank you. व्हॅल्युएबल टाइम. थँक्यू सर. थँक्यू ऑल ऑफ यू फॉर जॉईनिंग दिस सेशन. तुम्ही आता मीटिंग लिव्ह करू शकता. ठीक आहे. थँक्यू मॅडम.